करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. अंतरयात्रा ही स्वतः शक्यतो स्वतःच्या मनामध्ये उतरून करावी. एकदम काही अशी कल्पना डोळ्यासमोर सगळ्यांची असत नाही की आपण ती करावी म्हणजे काय करावं, त्याचे काही मार्ग आहेत का, त्याचा काही उपयोग आहे का. तर दरवेळेला आपण काही मंडळींच्या डोळ्यावर उगून येतंय, त्यांना जरा थोडं सरकून त्यांना ॲडजस्ट करून दिलं तर बरं होईल. ऊन मागं जाणार, इलाज नाही, काय करता येत नाही इथून एवढं खरं. त्यांना त्रास कमी व्हावा एवढी इच्छा करतो आता, बाकी काही नाही. तर आपण जे अस्तित्वात आहोत ते जगामध्ये एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून आहोत अशी बऱ्याच जणांची आयुष्याच्या अंतापर्यंत कल्पना असते. आपण एक स्वतंत्र कोणीतरी आहोत. देहानं स्वतंत्र दिसतोच आहोत, त्यात काही शंकाच नाही. नाव आहे, त्याचं बाकी सगळं जोडलेलं आहे, तर ते सगळं आहे, पण आपण एक स्वतंत्र कोणीतरी आहोत असं वाटतं. देहानंच तो ते काही वेगळं सांगावं लागत नाही, पण त्या पलीकडे सुद्धा आपल्याला स्वतंत्र अस्तित्व असावं असं अनेकांना वाटतं. व्यक्ती स्वातंत्र्याच्या चळवळी वगैरे होतात, ठीक आहे, काय हरकत नाही, व्यक्ती स्वतंत्र असावी हे चांगलंच आहे. पण ती स्वतंत्र असणं मूलतः कितपत शक्य आहे याचं चिंतन आपण आज करणार. व्यक्ती ही मुळात अशी स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्य ही चांगली गोष्ट आहे, फक्त ती जर आपण आपली स्थिती समजून घेतली तर अधिक चांगल्या तऱ्हेनं आपल्याला मिळू शकेल, वापरता येईल, सार्थक होईल, या मार्गाने हा विचार आहे. स्वातंत्र्य आपलं कमी करावं असा कुठला उद्देश या चिंतनामध्ये नाही. याची सुरुवात अशी की घरामध्ये आपण एक 4 माणसांचं घर आहे, 7 माणसांचं घर आहे, 2 माणसांचं घर आहे असं गृहीत धरू. त्याच्यातल्या प्रत्येक घटकाला स्थान आहे असं प्रत्येकाला वाटतं की नाही? मला सांग, प्रत्येकाची अशी समज, घरामध्ये मला काहीतरी स्थान, मोठा लहान काय, लाडका, अमकं तमकं, मार्गदर्शक वगैरे काय जे असेल ते त्याचं काहीतरी स्थान आहे. हे जे स्थान आहे ते इतरांच्या मुळे, मोठा कोणामुळे? लहानामुळे. घरातला मोठा माणूस मोठा कशावरून? एकच मोठा असला तर काय तो मोठा नाही, तर तो मोठा जो आहे तो लहानांच्या मुळे मोठा आहे. आशीर्वादाचा सुद्धा घेण्याचा सुद्धा अधिकार आहे, नमस्कार करण्याचा सुद्धा अधिकार आहे. का तर मी लहान आहे, लहान आहे म्हणजे ते कोणीतरी मोठे आहेत म्हणून मी लहान आहे, असा कोणाच्या तरी मी कशाने तरी वेगळ्या मार्गाने जोडला गेलेला आहे आणि ते माझं अस्तित्व आहे. त्यामुळं इथं कृष्णमूर्तींच्यावर एक सेशन घ्यावं अशी मोठी कल्पना मला ते बरेच वर्ष सुचवत आहेत, ते काय मी घेतलं नाही कधी, पण एक थोडीशी त्यांचं सूत्र लक्षात घेण्यासारखं आहे. बाकी आपल्याला आपल्या जीवनाचा विचार करायचा आहे, आपल्याच परिस्थितीचा विचार करायचा आहे, तो आपल्या सुखासाठी करायचा आहे, समाधानासाठी करायचा आहे किंवा सार्थकासाठी करायचा आहे. तर आपण जे अस्तित्वात आहोत ते अस्तित्वात असणं म्हणजे संबंधित असणं अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. टू बी इज टू बी रिलेटेड. मागे आपण याला कसल्या तरी निरूपणाच्या कधीतरी संदर्भात पाहिलं असेल की कशाशी तरी कोणाशी तरी संबंधित असणं म्हणजे असणं. एक मनुष्य आहे, त्याचा एक संबंध आई वडील, मुलं बाळ, सगळे आपापले संबंध आहेत. हे सगळे संबंध त्याच्यापासून वजा केले. शेवटी देह तर राहिला, त्याचाही संबंध राहावा लागतोच की शेवटी. तो वजा केला, नको हा विचार सुद्धा करायला नको पुढे. तुम्ही स्वतंत्र आहात ना, देह तरी कशाला पाहिजे, वजाच करून टाका. सगळे संबंध वजा करायचे ठरवले तर शेवटी माणसाचा देहाचा संबंध वजा करावा लागेल. परमार्थात एवढं वजा करून सुद्धा चालत नाही, अजून काहीतरी शिल्लक राहतं. कावळ्यात संबंध तो राहतो तो. आता तर तुम्हाला देह सुद्धा उरला नाही तर तुम्हाला आता काय संबंधाची काळजी करायचं कारणच नाही कुठल्या. आपण मुळे पुछे डुबा गई दुनिया, हो की नाही, ते गेलंच. पण तरी सुद्धा माणसांना असं वाटतं की ते झालं सगळं व्यवस्थित असं वाटतं. म्हणजे त्याचा संबंध त्यांनी पूर्ण केला
म्हणून ते व्यवस्थित झालं. तथ्य अतथ्य कितपत तथ्य मिश्र तथ्य काय असेल ते सोडून द्या, त्यातलं सूक्ष्म स्थूल काय असेल ते सोडून द्या. पण तिथपर्यंत पुन्हा संबंध कुणाचा तरी आहे हो. असं का करता? आपला देह गेला तरी त्याचा देह लागतो तिथे यायला. कळा मनाने आला वगैरे असं पण चालत नाही. तो बाजूला बसला होता, तो मनाने येऊन हात लावून गेला, तसं नाही चालत. आपल्याला तो प्रत्यक्ष दैवा लागतो. माणसाची कुठेपर्यंत पसरलेली आहे संबंधांची व्याप्ती ही सांगण्यासाठी फक्त सांगितलं. म्हणजे आपण अस्तित्वात असतो म्हणजे कुणाचे तरी काहीतरी कुणीतरी कुणाचे तरी जोडलेले असे अस्तित्वात आहोत हे लक्षात आलं तर बाकीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होतो. आणि तो काय होऊ शकेल? आता एखादा मनुष्य समजा घरामध्ये आहे, तो मी स्वतंत्र आहे असं मानायला लागला. माझी मतं, माझे विचार, माझे जे काय ठरलंय, माझे कार्यक्रम, माझे कामं, असं सगळं त्यांनी स्वतःचं करायचं ठरवलं. सगळं त्यानुसार सगळ्यांनी रेल्वेचे रूल्स रिकामे करायचे, म्हणजे त्यांची गाडी जाणार थोडक्यात. आता एखाद दिवस शक्य हो, तुमचा वाढदिवस वगैरे असला तर जाऊ दे, दादाचा वाढदिवस आहे त्याच्या मनासारखे करूया, एक दिवस सोडून देतील. असं दुसऱ्या दिवशी म्हणणार नाही, असं नाही, ते लवकर उठायला पाहिजे, ते अमकं करायला पाहिजे, ते हे काम तुमचं आहे, हे काम त्यांचं आहे, हे असं होणारच की. संबंधांशिवाय आपल्याला कसं जगणार? त्यातला कुठला संबंध वजा करता येण्यासारखा आहे? कुठलाही संबंध वजा करता येण्यासारखा नाही. आपल्याला जे संबंध म्हणून डोळ्यासमोर येतं ते आणि खरे संबंध म्हणजे काय किंवा खरे संबंधांची व्याप्ती केवढी आहे ती समजून घ्यावी म्हणून आपल्या समोर हे चिंतनाचा विषय असल्यामुळे तो लिखित स्वरूपात ठेवलेला आहे. आपलं संबंध विश्व असं शब्द नाव दिले. आपल्या संबंधांचं विश्व आहे. आपण असं समजू नका संबंध म्हणलं कोणाला काय संबंध नाही का, हो आमचे अमुक आहेत, आमचे तमुक आहेत, आई वडिलांच्या पासून सगळे संबंध सुरू होतात ना. तर त्यामुळे आपल्या दृष्टीनं संबंध म्हणजे काय काय समोर येतं ते एक मिनिट काय काय समोर येतं ते बघूया. पण संबंधांचं विश्व आपलं आहे एवढं लक्षात ठेवूया. ते संबंधांचं विश्व किती, कोणतं, कसं काय आहे वगैरे. नेहमीच्या आपल्या कल्पना काही संबंधांच्या विषय आहेत. तर कुणाशी संबंधित, मुलीचं स्थळ बघायला गेलं तरी सुद्धा पाहुणे कुठे, हे कुठे, धाकटी मुलगी कुठे, थोरली मुलगी कुठे, धाकटी मुलगी नाही सॉरी तसं पण होतं अलीकडे, पण थोरली मुलगी कुठे दिली होते, थोरल्या मुलाची तरी कुठली, काय तरी असते. काय विचारत ना माणसं विचारत. साधारण आपल्या कल्पना काय असतात? तर नातेवाईक आपले म्हणजे संबंध, आपला मित्र परिवार. काही काहींना नसतो पण तरी सुद्धा गृहीत धरू की असतो. काही त्यांना मित्रच नसतात, त्याच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण असू दे. तर मित्र परिवार, समाजात तर आहेच आहोत, त्याला पर्यायच नाही. कुठे जिथे असेल तिथे समाज, शासन व्यवस्था पर्याय नाही, कारण नो एंट्रीतनं गेले की दंड करतात, तो भरावा लागतो की नाही. फार मोठी शासन व्यवस्था जरी नसली तरी त्यांना हात केल्यावर थांबावं लागतं, एवढं तरी खर्च आहे. तर शासन व्यवस्था आहे ती तर खूप मोठी आहे. घर, माझं घर म्हणजे ते तर काय फारच जिव्हाळ्याचा विषय. माणसापेक्षा दगड माती वगैरे ते तर मोठं आहे घर म्हणजे. तर त्यामुळे ते माझं घर कसं बांधलं वगैरे कोणी विचारलं तर मग गेलाच तो, खरंच नाही. साधारण आपल्या संबंधांचं विश्व म्हणतात सध्याच आहे. तर ते कसं बांधलं वगैरे ती गमत. आपल्या वस्तू, एक वस्तू जागेवर घरात मिळेल तर शपथ वगैरे वगैरे तिथपासून म्हणजे वस्तू हा एक फार जिव्हाळ्याचा विषय वाढतो. एक वस्तू साधी कात्री कामाला घेतली तर परत जाग्यावर येईल ह्याची गॅरंटी नाही. एक घरात माणसाला शिस्त नाही, घरात कोणाला काय वगैरे वगैरे. आपल्या वस्तूंचे संबंध, एक साधं काय तुमचे पेन वही. आणि बरेच वेळेला असं होतच बरं का, टेबलावर जर ते पेन स्टँड असला तर पहिलं पेन उचलायचं असं टाका, दुसरं पेन उचलायचं असं काय करावं. वस्तूंचे संबंध असे होतात की नाही होतात, महत्वाचे आहेत. पण उचललं आणि लिहिलं असं जर झालं चांगलं होईल. हे संबंध जपण्याचा प्रकार आहे. कृष्णमूर्तींची एक मी सुरुवात फक्त आपल्याला सांगितली. त्यांनी झाडाच्या रोपट्याला जपावं तसं संबंधाला जपावं लागतं असं म्हणलेलं आहे. तर ते लक्षात ठेवत जातात. ही संबंधांची फक्त झलक आहे. नातं, मित्र परिवार, समाज, शासन व्यवस्था, घर, वस्तू इत्यादी म्हटले. कारण कुठेतरी केव्हा तरी आपल्याला हे सोडून द्यावा लागणार विषय, कारण आपल्याला मर्यादा असते शेवटी वेळेची. तर ही संबंधांची झलक आहे.
पण खरं संबंध विश्व एवढंच आहे का? तर ते एवढं नाही. माणसाचे संबंध विश्व हे व्यापक आहे. सर्वात पहिला संबंध देहाचा. रडणं ही काही तशी चांगली गोष्ट नाही आहे की नाही? रडवणं ही तर त्यापेक्षा चांगली गोष्ट नाही असं म्हणू आपण. पण पहिल्यांदा जर मूल जन्माला आलं तर रडलं सगळे असतात. वा ती पण चांगली गोष्ट आहे. म्हणजे तसं ते मला काय म्हणायचं, संबंधाकडे बघताना लक्षात ठेवा की देहाचा जो संबंध येतो तो असा येतो पहिल्यांदा. मग आपल्या एका विषय निघाला होता तो तिथंच राहिला. पण देह आणि देहाच्या यंत्रणेचा संबंध सुद्धा आहे. यंत्रणा सुरू होताना मनुष्य एकदा रडलं ते मूल आणि ते कानावर पडलं की धन्य होता आई वडिलांना आणि आजी आजोबा आणि पणजोबा वगैरे असते तर प्रश्न, कारण त्यांचा कार्यक्रम पुढे व्हायचा असतो. ते फुलं उधळायची वगैरे काय 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 मजा असते. तर देह यंत्रणा सुरू व्हावी हा सुद्धा आपला संबंध आहे देह यंत्रणेचा. आपण देहाचा माझा आणि माझ्या देहाचा संबंध असा काही वेगळा विचार फारसा केलेलाच नसतो. मी म्हणजे मीच की आणखीन कोण. इतकं जे पक्क आहे की नाही ते मी म्हणजे देह अशी माझी समजूत आहे. त्याच्याच बरोबर इतर व्यक्ती आहेत म्हणजे सगळ्याकरिता राहतात त्याच्यात. ते सगळ्या आल्या आपली म्हणून काही ध्येय आहेत. कोणी जाणीवपूर्वक ठरवतो, कोणाच्या वाट्याला येतात, कोणाची ठरलीत त्याला माहित नसतं वगैरे वगैरे. हा पण आपला एक संबंध आहे. कारण ध्येय माणसाच्या जीवनात नसतील तर त्याचा प्रवासच होणार नाही. जायचंय कुठे? गाडीत बसलो आणि ड्रायव्हरला जर सांगू शकलो नाही कुठे जायचं आहे, त्यांनी काय करावं सांगा मला. भाड्याने टॅक्सी घेतली असेल तर फिरवत राहील. काय कुठे डावीकडे घे उजवीकडे घे एवढं तरी निदान सांगितलं पाहिजे की नाही. कुठे जायचं तुमचं एक वेळ सांगायचं नसलं तर निदान डावीकडे घ्या उजवीकडे घ्या चौकातनं पुढे घ्या काय असेल तेवढं तरी सांगावं लागेल. त्याला आपलं ध्येय असं म्हणतो. तर ती जी ध्येय आहेत ती ध्येय ही माणसाच्या जीवनाची दिशा ठरवतात ना. कुठे जायचं हे ठरवतात ना. ठीक आहे माझं ध्येय हे घर बांधणं हे ध्येय आहे की सुरू झाले सगळं काम त्या दिशेने सुरू झालं. एक काय कुठलं असेल ते आपल्यासमोर काहीतरी असतं. व्यवसाय असतो, नोकरी असते, नोकरी मिळवणे माझं ध्येय सुद्धा की सुरू झालं. कॉम्पिटेटिव्ह क्लास अमकं तमकं ते परीक्षा तयाऱ्या इतरांना भेटायचं त्यांनी काय केलं मी काय केलं. एक ऍडमिशन मिळवायची झाली म्हणजे आज काळात एक मोठा कार्यक्रम आहे तो. तर ती पूर्वी त्याला पाठवीत जा वगैरे सांगत नाही असं एका वेळी असं ऐकलं आपण. आता ऐकलं म्हणजे सुद्धा हे वाटतं की मुलगा आता 4-5 वर्षाचा 6 वर्षाचा काय तो झाला त्याला आता शाळेत पाठवा असं कुठले तरी गुरुजी वगैरे सांगत आणि शाळेत जाता येत असे असं आपल्या भारतामध्ये होत असे. आता तो मगाशी रडला की नाही की चिंता सुरू होते. 2.5 वर्षांनी कुठे त्यावेळेला त्याच्यासाठी किती पैसे लागतील ती आत्ताच चिंता आहे. तर अशी परिस्थिती आहे. पण ते ध्येय आहे ते ठरलं की 2.5 वर्षांनी याला प्ले ग्रुप मध्ये पाठवल्याशिवाय आपल्याला मोकळीक मिळणार नाही. एक ध्येय आहे असं मी आपण लहानपणापासून मी सगळा नाही विचार करणार. तुम्ही म्हणाल आम्हाला चहा मिळायचं नाही संध्याकाळचा तसं काही नाही. तर एक ध्येय आहे की नाही पण त्यामुळे दिशा ठरते. मग ते जवळची शाळा मग ते चांगली शाळा लांबची शाळा जायला हे ते सगळं काय जे असेल आपल्या डोळ्यासमोर विश्व ते मग त्यात ते कोणाबरोबर जाणं सिक्युअर सुरक्षित अमकं तमकं स्वस्त महाग त्यात लक्झरियस आमचा रिक्षातनं जाणार नाही बसमधनं जाईल वगैरे वगैरे काय आपली परिस्थिती असेल त्यानुसार. तर ते सगळं जे काय आहे ते सगळं एक ध्येय ठरलं की अमुक पाठवायचे कुठे त्याला म्हटल्यावर ते ध्येय सुरू झालं. ध्येय ठरलं की दिशा लागली जीवनाला. तर जीवनाला दिशा देणारे हे आपलं ध्येय हा एक महत्वाचा संबंध आहे. तो अनेकांचा ठरलेला सुद्धा नसतो काही वेळेला की नक्की ध्येय काय जीवनाचं हेच ठरलं नसतं. हे म्हणाले म्हणून ते म्हणाले म्हणून ते उद्या ते आणखीन सांगणारे कोणते आले म्हणून ते हे आपणच ठरवायचा संबंध आहे. हा एक अत्यंत महत्वाचा संबंध माणसाच्या आयुष्यात आहे की ध्येय हा संबंध आहे. आणि सर्वात अत्युच्च ध्येय आपल्याकडे परमेश्वर हे मानलेलं आहे. एकदम कन्क्लुजन सांगतो. का मानले काय मानले वगैरे आपण नंतर कधीतरी खाजगीत बोलू. पण ते मानलंय. बाकी सगळी ध्येय मानलीत वाटेतली प्रत्येक गोष्ट मानलेली आहे. मी म्हटलं ना आज सकाळीच सांगितलं आपल्याला संतांचा व्यवहार अत्यंत विचार करून केलेला आहे. सर्व तुमच्या ह्याच्यातल्या अडचणींची त्यांना जाणीव आहे. खरं कशाला किती हे द्यायचं आहे ते त्यांना माहित आहे. कुठे कुठे काय काय संबंधित आहेत गोष्टी त्यांना माहित आहेत. त्या ते बरोबर पुऱ्या करीत असतात.
तर तरी सुद्धा हे जे ध्येय आहे त्यामध्ये अत्युच्च ध्येय हा विषय आहे. ध्येयात सुद्धा छोटं मोठं ध्येय आहे. थोड्या वेळाने जर इथे 1-9 वाजता ते प्रसाद होणार असेल तर ते ध्येय आहे. त्यानुसार मंडळी 6-7 वाजता कामाला लागतात. किती माणसं आहेत त्यानुसार ठरणार. एक साधं ध्येय आहे. पाहुणे येणार असतील तर किती वाजता येणार, जेवायला किती वाजता बसणार म्हटलं की 2 तास सुरू करायचा आधी, 3 तास सुरू करायचा आधी, इकडचे येणार तिकडचे येणार, त्याप्रमाणे किती आधी सुरू करावं लागेल. त्यात पुन्हा ते लक्ष घालणारे आले, सूचना करणारे आले तर किती आधी सुरू करायचं आणि ते याच्या आत संपवायचं वगैरे ते पण ठरवावं लागेल. तर असं आहे. इतक्या प्रकारे माणसाला साध्या जीवनात सुद्धा रोज ध्येय आहे. तर त्याच्या जीवनाला काही अंतिम ध्येय नसेल तो जन्माला आला तो. म्हणून आपल्याकडे मोक्ष, मुक्ती, आनंद, समाधान, परमेश्वर, आपल्याला काय शांती, काय नाव द्यायचं ते द्या, ती त्याची ध्येय मानली. आणि ध्येयहीनता हे आज अलीकडे सार्वत्रिक लक्षण आहे. कुठलं तरी ध्येय आहे पण ते बरोबर आहे की नाही याची कोणी चौकशी करीत नाही. नोकरी ध्येय मान्य, पैसा ध्येय मान्य, पण ते माझं अंतिम ध्येय आहे का याचा कोणी विचार केला नाही. हे माझं ध्येय बरोबर आहे, पैसा हे माझं ध्येय असंच पाहिजे, कारण त्याशिवाय जीवन व्यवहार चालणार नाही, ते माझं ध्येय आहे. किंवा एखाद्याला लोकसंग्रह असतो, ठीक आहे 4 माणसं, एखाद्याचं समाजकार्य, ठीक आहे अमुक, त्याचं काहीतरी ठरलेलं की हे माझं अंतिम ध्येय आहे का ह्याचा विचार माणसाने केला तर त्या ध्येयाची जागा ठरते. हे स्टॉप आहे, विसावा, थांबा की मुक्काम हे ठरायचं आहे. तो मुक्कामाचं ध्येय काय माझं, ती माझा सर्वात महत्वाचा संबंध आहे, कारण त्याच्यावर माझा रोजचा व्यवहार ठरणार. मुक्काम माझा कुठे जायचं हे ठरलं तर हे लागलेलं स्टेशन वाटेतलं की शेवटचं हे आपल्याला कळेल. एखादं माणसं मिळवेल आणि माणसं मिळवूनच थांबवेल असं पण होईल. एखादा पैसा मिळवेल पैसा मिळवूनच थांबवेल असे खूप लोक आहेत. त्यांच्या नोकरीमध्ये एक अमुक ध्येय असतं, मग एक व्हायचं आहे, ते झालं की एकदा काय तो HOD झाला, काय तो डिपार्टमेंट झाला, काय त्याचं झालं की झालं. एवढं त्याचं ध्येय असेल तर तिथं तो थांबतो. ज्याचं ध्येय अत्युच्च आहे तो जातच राहतो. प्रवाही असणं हे नदीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. माणसाला शेवटपर्यंत प्रवाहित ठेवणारं ध्येय कुठलं असेल तर परमेश्वर शेवटपर्यंत प्रवाहित ठेवतं ते. कारण आधी ते लांब असतं म्हणून प्रवाहित ठेवतं आणि मिळाल्यावर त्याची इच्छा म्हणून प्रवाहित राहतं. दोन्ही ध्येयाचा विचार आपला संबंध आहे तो महत्वाचा. तर त्यामुळे तोही संबंध आपल्या आयुष्यात लहान मुलांना सुद्धा लवकर जेवढं ध्येयाची ओळख होईल तेवढी चांगली, की त्यानुसार त्यांची जीवन घडतील. म्हणून त्यांना ध्येयाची कल्पना असावी. कदाचित मोठ्या माणसाला याचं उत्तर सांगता येणार नाही आयुष्यात माझं ध्येय काय असावं किंवा कोणती ध्येय वाटेत असतात आणि कोणती ध्येय मुक्कामाची ध्येय समजली जातात हे त्याला जर कळलं तर बरं होईल. मूल्य हा सुद्धा त्याच्या दृष्टीनं महत्वाचा विषय. ध्येयाबरोबर मूल्य. माणसाजवळ शक्ती दिलेली आहे ओळखण्याची, किमती ओळखण्याची शक्ती दिलेली आहे माणसामध्ये. एखाद्या सोनाराकडे गेलं तर लगेच सांगतो हे फसवलं तुम्हाला, ही 100 रुपयाची वस्तू आहे सांगतो ना आपल्याला, कारण त्याला मूल्य करण्याची शक्ती दिलेली आहे. तशी माणसाकडे सर्वात मोठा संबंध त्याचा जर कशाशी दुसरा असेल तर ध्येयाबरोबर मूल्याशी असतो. तो मूल्य करू शकतो प्रत्येक गोष्टीचं. कोण किती करतो आणि कसं चुकतं हे त्याच्या ताब्यात ठेवलंय. चुकू शकतं. कादंबरी आणि ज्ञानेश्वरी हे दोन्ही रिकारांत शब्द असले तरी मूल्यात प्रत्येकाचा फरक असू शकतो, हो की नाही. एखाद्याला हे मोठं वाटेल, एखाद्याला ते, त्यांनी त्याचं मूल्य तसं केलंय एवढंच. आई वडिलांना मूल्य नसलं समजा, आई वडील तर आहेत पण मूल्य किती आहे हा प्रश्न आहे. मूल्य कमी असलं तर रात्री चौकशी की झोपले ना, यापेक्षा काय नाही, जेवले का, याच्यापेक्षा काय नाही. नसेल तर हालचालीवर लक्ष आहे की काय अडचण आहे का, काय हवंय का, त्यांचं काय म्हणणं आहे. मूल्य काय त्यावर सगळा व्यवहार मूल्यावर ठरणार. मूल्य ओळखता येतं माणसाला. ती मोठी माणसाचा संबंध आहे आणि मूल्याचा संबंध ज्याला लवकर जितका कळेल तितकं त्याला बरोबर मूल्य करता येईल. नाहीतर निर्माल्याबरोबर देव कचऱ्यात जातो इतकं मूल्याचे फरक आहे. निर्माल्य उचलताना देव जाण्याची शक्यता आहे. देवाचं मूल्य मोठं असलं तर देवावर लक्ष राहील, निर्माल्य फेकून दिलं जाईल. निर्माल्य ते निर्माल्याचे शेवटी. म्हणून देहावर तुळशीपत्र किंवा तुळशीची माळा गळ्यात घालायची पद्धत आहे. देहाचं मूल्य ओळखलेलं आहे. याचे मूल्य काय, याचं मूल्य फार कौतुक करण्यासारखं नाही, उपयोगाची गोष्ट आहे. स्कूटरवरनं किंवा आता स्कूटर आणल्या बाईकवरनं
जाऊन आलो कामाला, कामाच्या वेळेला त्यांनी पोचवायला मदत केली, मान्य आहे. आपला व्यवहार पूर्ण केला, दिवसभराची नोकरी केली, त्यातून मला काय दिवसाला काय 500, 1000, 2000 काय असेल तो पगार मिळाला. त्यामुळं ते त्या बाईकवरनं शक्य झालं. म्हणून येताना तेवढी आत आणून कॉट शेजारी हॉलमध्ये ते बाहेर गॅरेजमध्ये कुठे बाहेर जावायची लागाय, कुठे नसली, कंपाऊंडच्या बाहेर, रस्त्याच्या कडेला. अरे जिनी एवढं काम केलं, बरोबर आहे तिने तेवढं काम केलं ते, पण ते मला न्यायचं ना आणायचं काम केलं फक्त. माणसापेक्षा मूल्य आहे का घरातल्या तिला? नाही. मग जर समजा अगदी घरात जरी गाडी लावत असलो, बाहेर आहे बा नेहमी सुरक्षित राहावी, आपल्याकडे काही गॅरेज नाही, पाहुणे आले तर गाडी आत, पाहुणे बाहेर, असं नाही. पाहुणे आत, गाडी बाहेर. मूल्यावर फार संबंध आहे. त्यामुळे आपण ओळखून असावं की आपला मूल्यांशी संबंध आहे, आपला विचारांच्या विश्वाशी संबंध आहे. विचार करतो म्हणून माणूस आहे. विचार करायचा चुकला की माणसात नाही, एकदम खाली जा लगेच. विचार हे मोठ्या माणसाचा संबंध असलेला एरिया आहे. योग्य विचाराची विश्वाची जर ओळख माणसाला लवकर झाली तर किती बरं होईल. प्रत्येक गोष्टीचा असं आहे, हा संबंध मला कळला, आधी कळलाच नाही, मी विचार करतो हेच कळत नाही. विचार होतात असं म्हणतात लोक, विचार होतात म्हणून तर ते नामात येतात आणि जातात, थांबत पण नाही की नाही. नामस्मरण करायला बसलं की विचार येतात आणि विचार जातात. जणू काय आपल्या मालकीचा नसलेला रस्ता आहे आणि त्याच्याशी आपल्याला संबंध नसलेली रहदारी सुरू आहे, अशी अवस्था असते की नाही. नाम घेताना असं होतं, याचं कारण ते येतात आणि ते जातात, माझा त्यांच्याशी संबंध आहे. आणि माणसं निर्विचार होणारी माणसं आहेत हे आपण लक्षात ठेवलं की निर्विचार होणारी माणसं आहेत. त्यांनी विचारांचा संबंध ओळखला, त्यांना योग्य ते स्थान दिलं, योग्य विचार कसे होतील ते बघितलं, कोणत्या विचारांना प्रोत्साहन द्यायचं ठरवलं, कोणत्याला नाही ठरवलं, काय काय कुठले एकदा तुम्ही त्या संबंध आहे, एकदा त्यात शिरला की त्या ते मार्ग सापडणार. तर त्या दृष्टीने विचार हे एक मोठा संबंध आहे माणसाचा, कल्पनांशी प्रचंड मोठा संबंध आहे. डोक्यात ते चालूच असते की सारखं की नाही. वस्तू आणायची झाली एखादी घरात तर किती कल्पना 4 ठिकाणी बघून येईल. दुकानं नव्हे, ज्यांनी घेतली त्यांच्याकडे सुद्धा. कारण त्याच्यापेक्षा सुद्धा ते वेगळं असायला पाहिजे ना परत, म्हणजे ते पण आहे वनगड. तर ते कल्पनानी मनुष्य सोपी, साधी सोपी एखाद्या गोष्टीची कल्पनाच आपल्याला करता आली नाही तर त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी वावरणं, त्या ठिकाणी राहणं, हे सगळ्यामध्ये कल्पना जर मदतीला नसेल तर अडचण येते माणसाला. आपण एकमेकांना म्हणत असाल का नाही मला माहित नाही, पण कुणीतरी कोणाला तरी म्हणताना आपण ऐकलं असेल की नाही, माझ्या अडचणींची तुम्हाला काय कल्पना. त्यावर आपल्याला कल्पना येईल की नाही. तो मुलगा आईला म्हणू, आई बायको नवऱ्याला म्हणू, मी तो नवरा बायकोला म्हणू, माझ्या अडचणींची तुम्हाला काय कल्पना. आता काय कल्पना असायची त्याच्यात. समोर असतात माणसं, वावरतात, एकमेका घरात राहतात आणि एकमेकांची कल्पना एकमेकांना नाही, असं कसं होईल. पण कल्पनेची जी शक्ती आहे ती पूर्ण वापरली गेली नाही. संबंध आहे पण पुरा केला गेला नाहीये, म्हणून त्यांच्यापर्यंत जाता येत नाही की त्यांना काय अडचण आली होती की राहायला, तर काय राहायला इथपर्यंत तो जातच नाही. राहायला एवढंच दिसतं, सुरुवात होती ते राहायला होतं. कारण कल्पनेने पोचता आलं नाही तिथपर्यंत. व्यस्तस्थितीने कसं पोचणार. आपण जर दिवसभर बाहेर आहोत तर आपल्याला दिवसभरामध्ये किती अडचणी आल्या, काय झालं, कोण आला गेला होता का, काय अडचणी आल्या का, मनुष्य झोपून होता का, काय आजारी होता का, काय आपल्याला काय माहिती आहे. म्हणजे थोडंसं कल्पनेने आपण ते समजून घेतलं तर मग लक्षात येतं. पण हे जर समजून नाही घेतलं गेलं, हे जर विचाराने पोचलं नाही, कल्पनेने पोचलं नाही तर सत्यानाशच आहे की घोटाळाच आहे की सगळा संबंधामध्ये. आज मला सांगा, हे संबंध लक्षात न घेतल्याचं कारण म्हणून अस्वास्थ्य आणि संबंध बिघडणं आहे. कारण ते लक्षात नाही घेतले गेले की अरे कल्पनेने मला माणसं ज्या वेळेला त्या आता ही मोठमोठी समाजकार्य करणारी माणसं आहेत ती त्या माणसांच्या अपंगांच्यात जाऊन बसले, आदिवासींच्यात जाऊन बसले, अमक्या ठिकाणी निरक्षर समाजात जाऊन बसले, अमकं बसले. ती कल्पनेनेच दुःख जाणून घेतली नाही. ही कुठे निरक्षर आहेत, हे साक्षर आहेत, चाललंय मोठमोठे साक्षर आहेत, पण ते कल्पनेने समजू शकतात की या माणसाला, म्हणजे ते आपण आता सगळ्यांची चरित्र आणि ती वाचतात त्यामुळे सांगायची गरज नाही वेगवेगळे संदर्भ, पण निदान आपल्याला माहिती असेल की ते कल्पनेने समजून घेतात की माणूस त्याने असा पाहिला नाही, त्यामुळे त्यांना आपली भीती वाटते. हे कोण प्राणी आलाय असं वाटतं. असं त्या समाजामध्ये गेल्यानंतर होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या बॉर्डरवर या वेगवेगळ्या आदिवासी समाजामध्ये अशी परिस्थिती येते. हे कल्पनेनं सुद्धा समजून घेणं कठीण आहे.
घरामध्ये प्राणी त्यांच्या ते वावरतात, त्यांचं विश्व ते असतं, हे सगळं आपल्याला समजून कल्पना ही शक्तीची मुळाशी माझा काही संबंध आहे हे जर लक्षात आलं तर मग तिचं काहीतरी करता येईल. नुसते घरात वस्तू आहे म्हणून वापरता येते का? बाजारातून वस्तू आपण एखादं यंत्र आणतो बाजारातून कुठलेही, तर तो तुम्हाला तो डेमो दाखवतो म्हणजे असं असं करायचं आहे हे त्याच्याकडून समजून घेतल्याशिवाय ते वापरता येत नाही घरात. कुठलं तरी बटन दाबलं फटकन काहीतरी उडालं म्हणजे पंचायत. त्यामुळं आपण साधं जरी काय ते घरातली स्वयंपाकघरातलं जरी वस्तू एखादी आणली असली तरी सुद्धा तिची माहिती लागते, संबंध त्याच्याशी यावा लागतो, मग ते वापरता येतं नीट. असं जर आहे तर विचार आणि कल्पनांचे संबंध समजून घेतल्याशिवाय त्या नीट कशा वापरता येतील? तर आपल्या कोणते विचार आहेत, आपल्या विचारात काय काय येऊ शकतं, काय काय येऊ शकत नाही हे जर माहीत झालं तर बरं होईल. त्याप्रमाणे कल आहेत, कुवती आहेत, आवडीनिवडी आहेत, ह्या सुद्धा प्रत्येकाचे संबंध आहेत. नावडीची गोष्ट चालत नाही माणसाला. पानात सुद्धा माणसांचं सोडा, नावडीची माणसं टाळतोच, त्या बाजूला जातच नाही, भेटली तर डावीकडून तोंड करून लक्ष न जात इथपर्यंत आहे. म्हणजे नावड हा एक विषय घेतला तर तो साध्या पानातल्या भाजीपासून माणसापर्यंत असू शकतो. तो हरिहरा नाही भेद सकाळी सांगितलं तिथपर्यंत आहे. माणसांना ते चालत नाही. इथपर्यंत माणसांचे पंथभेदांचं धर्मभेदांचं सगळं पुढेपर्यंत पोहोचलेलं आहे. आवड निवडीचा एकदा संबंध आला की तो इथपर्यंत जातो. पण हे याचा माझा संबंध आहे आणि त्याला आता मूल्य करण्याची शक्ती आपल्याकडे आहे. त्यामुळे याला मूल्य किती द्यावं हे कळतं. म्हणून तर त्यांनी पहिल्या वेळीत एक सांगितलं, दुसऱ्या वेळीत दुसरं सांगितलं, तिसऱ्या वेळीत तिसरं सांगितलं. 3 चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये वेगळं सांगितलं होतं. आज सकाळीच आपण पाहिलं ते, कारण त्यांना आकलन आहे की अगत्य तो राम हे पण त्यांना आकलन आहे, चित्ती पांडुरंग धरण हे पण आकलन आहे. त्यांना बरोबर व्हॅल्युएशन माहिती आहे आणि हे सर्व देवाचीच रूप आहे ते पण माहिती आहे. त्यामुळे देवाची सेवा करा एवढं म्हटले शेवटी. हे का तर त्यांना बरोबर त्याचं आकलन आहे. तसं आपल्याला आपल्या हा कल कुवत आवडी निवडी हा जो विषय आहे हा एकत्र जो मांडला आहे त्याचं थोडंसं कारण असं, अनेक मुलांच्यावर अनेक वेळेला त्यांची कल, त्यांची कुवत, त्यांची आवड किंवा निवड लक्षात न घेता कुठेतरी ढकलले जातात. तू इंजिनिअरिंगला जा, तू मेडिकलला जा, तू अमुकला जा, तू मग अमक्याला जा, तू हा कोर्स कर, तू तो कोर्स कर, ढकललेले असतात तिकडे. त्याची कुवत आहे का? त्याचा त्याकडे कल आहे का? जगामध्ये ती एकमेव वस्तू चांगली आहे का? कितीतरी विचार करायचे राहतातच आणि ते राहिल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर केवढा परिणाम होतो याचा कोण विचार करतो का? म्हणून आपल्या संबंधांचा आपण विचार करावा की आपला कल आहे पण त्याचा कल आहे का? आपली कुवत आहे पण त्याची कुवत आहे का? हो की नाही? म्हणून डॉक्टरांचा मुलगा आहे म्हणून तो डॉक्टर व्हावा असं नाहीये, त्याला डॉक्टर व्हायचं आहे. आज कसं झालं की व्हॅल्युएशन चुकलं. पैसा हे व्हॅल्युएशन आहे हे मान्य आहे. सगळ्यांना एकदम इंजिनिअरिंगच्या आवड अलीकडे 10 वर्ष का लागली असं माझ्यामध्ये एक प्रश्न मनात आला की 20 वर्ष 25 वर्षापूर्वी असं काही विषय नव्हता की अनेक विभाग होते, सेक्शन्स होते, त्यामध्ये हा एक होता. तर ते एकदम पैसा इकडचा तिकडे झाला आणि त्याबरोबर सगळी आवड निर्माण झाली. एकदम सगळ्यांना म्हटलं, मी हे जाणाऱ्यांना विचारतो की तुम्हाला स्थापत्यशास्त्र किंवा ह्या सगळ्या शास्त्र अभियांत्रिकीची मनापासून आवड आहे का? नाही, असा काही आम्ही कधी विचारच केला नाही. आम्हाला मार्क चांगले तर आम्ही तिकडे जाणार आहोत. जा शिवास्ते पंथानाम संतू आनंदाने राहा वगैरे काय सांगणार दुसरं. त्याची त्यांनी कल पाहिला नाही, त्याची त्यांनी आवड पाहिली नाही, कुवत पाहिली नाही. त्याची कुवत पाहावी, कल पाहावी, आवड पाहावी, हे सगळं पाहिल्यानंतर जो निर्णय येतो तो त्याच्या साईडचा निर्णय असतो. मग तो ते पण करील, असा करणारा मुलगा इंजिनिअरिंग पण करेल, पण ही त्याची कल कुवत आवडीचा त्याचा संबंध कोणता आहे तो समजून घेणं हा माझा संबंध आहे त्याच्याशी. हो की नाही? मुलगा म्हणून हा माझा त्याच्याशी संबंध आहे. आता त्याला आवड आहे तर अवश्य त्याला काय करायचं कर. त्यात पुन्हा कल कुवत आहे परत त्यात, ती सुद्धा आपली कुवत काय आहे ते पण बघणार. ते आपली कुवत नसली तर तुझे कल आहे, आवड आहे, सगळं खरं आहे, पण माझी कुवत नाही आणि ती समजून घेण्याची कुवत त्याच्यात असली पाहिजे. पण त्यालाही कुवत ओळखली पाहिजेच की संबंध काय एक पक्ष आहे, दुसऱ्या पक्षी आहेच की संबंध. मग ते त्याला तेवढं त्याच्या कुवतीचा किंवा माझ्या कुवतीचा माझा जो संबंध आहे तो त्याच्या पण लक्षात यायला पाहिजे ना. एवढे त्याला आपल्याला तयार केलं असेल तर त्याचा उपयोग होईल पुढे. आनंदाने कसं जागावं ह्याची ही सगळे संबंधांचा अभ्यास म्हणजे सुरुवात आहे. सजीव मनुष्य तर सृष्टी आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, झाड आहेत, फुले आहेत, याचा काय आपला संबंध नाही अशी आपली काय समजत आहे. या सगळ्यांचा आपला संबंध आहे. असं काही नाही. आता या शहरामध्ये किंवा मोठ्या मोठ्या आता जिथे चाळी म्हणजे आजच्या चाळी म्हणायच्या अपार्टमेंट्स तर ते झाली
तर त्याच्यामध्ये हे कमी दिसतं. हे जरी खरं असलं तरी पशुपक्ष्याचा आपला संबंध नाही असं कसं म्हणता येईल? त्या जमिनीतल्या किड्यांचा ना आपला संबंध नाही कसं म्हणता येईल? जमिनीतच उगवत येतं ना शेवटी. गांडूळ त्या जमिनीला काय मदत करतं याची शेतकऱ्यालाच कल्पना असते, बरोबर. मग हे जर आहे ते ह्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्याशी आहे. ते काहीतरी जमिनीची मशागत करतं किंवा काहीतरी योग्य काम करतं म्हणून त्या पिकाला काहीतरी अर्थ असतो, हे आपल्याला माहिती आहे. चुकीचा संबंध आला, रसायनांचा संबंध आला की जमिनीची काळ्या आईची नासधूस होते. हे आता अनुभवांतर कळायला लागलं की नाही निदान. मग त्यांनी जे खतांचं घालून ठेवलं होतं ते बरोबर होतं की नाही? कंपोस्ट होती, शेणखतं होती, सगळी नैसर्गिक सृष्टी होती. तर तिच्याशी संबंधित ते असलं तर ते बरोबर चालत होतं. तसंच त्यातून येणारी झाडं, त्यांना मिळणारा वाव, त्याच्यावर पक्ष्यांना मिळणारं स्थान, हे सगळं आपल्या जीवनातले भाग होते. आज पक्षी दाखवायला न्यायला लागेल अशी परिस्थिती येईल. या क्रमाने आपण जात राहिलो तर अशी वेळ येईल आपल्यावर. आणि आता आपल्याला ते EMR वगैरे माहिती आहे, रेडिएशन्स आहेत ना. तर आता पुण्यात परिस्थिती आहे, आपल्याला माहिती असेल की टॉवर्सने काय झाले ते, की पक्ष्यांची संख्या कमी 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 होत चाललेली आहे. त्यांच्या जीवाशी खेळ आहे. तर त्यांच्या जीवाशी खेळ करून आपल्या संपर्कांची हौस वाढवावी का, हा आपणच ठरवायचा विषय. संबंध लक्षात आले म्हणजे मग हे लक्षात येतं, करे माझ्या जीवनात यांचं काहीतरी स्थान आहे. आपल्याकडे गोव्यामध्ये एक हॉटेल आहे, त्याच्यामध्ये असे प्राणी आणून दाखवण्याची सगळंच करण्याची सोय तिथं आहे. त्यामध्ये ही पण सोय आहे की कुठं पक्षी बघायला मिळत नाही, कुठं उंट बघायला मिळत नाही, तर तिथे पैसे द्यायचे फक्त की बाबा तुम्हाला कुठला पक्षी बघायचा आहे, घेऊन येतात हा पक्षी. कदाचित काय सांगता येत नाही, म्युझियम सारखं आपली अवस्था पण ते आपले माणूस दाखवायची सोय आली म्हणजे वेळ आली म्हणजे बरं कोणाची माणूस. एक बहुत त्याचे चार्जेस 50,000 वेगळे पडतील, पण एक आम्हाला सात्विक चांगला माणूस आणून दाखवा असं मग हा ऑर्डर देतील उद्या, काय सांगेल. हो, तिथं त्यांनी मला त्या जाणाऱ्यांनी सांगितलं, प्रत्यक्ष ज्यांनी बघितलं त्यांनी, की त्यांना उंट बघायचा होता. म्हणजे परदेशातले प्रवासी होते ते, इथं आले तर त्यांनी उंट पाहिला नव्हता, म्हणजे उंट बघायचं होतं. म्हणजे उंट वॉज अरेंज्ड, म्हणजे उंटाची ती व्यवस्था केली त्यांनी आणि दाखवलं. त्यांना चार्जेस लावले 10,000-20,000 काय ते, पण ते त्याचे दिले त्यांनी व्यवस्था करून. असलं काहीतरी हे जीवनाचं गोंधळ चाललेलं आहे. आपण जर संबंधाविषयी सावध असू तर पशुशी संबंध आहे, पक्ष्यांशी संबंध आहे, प्राण्यांशी संबंध आहे. माझा हे जे इथे एक संबंध जपलेला आहे अनेक वर्ष, आपण मोठी कृपा आहे. कठीण आहे हे मान्य आहे. आजच्या काळात त्याला जी मदत लागते पाहिजे ती सगळी मदत कमी होत चालली, ही गोष्ट खरी आहे. पण एक तिथे हंबरलेला आवाज ऐकू येत असेल आपल्याला, हो की नाही? माणसं शेवटी म्हातारपणी हेच करतात. संबंधांची जाणीव नसली, व्यवस्थित जपलेले नसले तर शेवटी हीच वेळ येते, ती भुकेपोटी, आणि त्यांचा तो आवाज आहे म्हणून करतात. आणि आपण नाईलाजापोटी कोणी ऐकत नाही म्हणून करतो. एवढाच फरक, एवढं लक्षात ठेवलं तरी जाय. पशु पक्षी प्राणी झाडं फुलं सर्व संबंध आहे. फुलांनी सुद्धा आज जीवनामध्ये जी आनंद आणलेला आहे तो कशाने आणलाय मला सांगा? दुसरं काय आहे आपल्याकडे? एक फुल हा संबंध आपला लक्षात घेतला, आपला फुलाशी संबंध द्यावा असं का करतं की देवाकडे गेला मनुष्य तर त्याच्याकडे काय देण्यासारखं असते? काय देवाला पैसे द्यायचे का? त्याला त्याची गरज आहे का? त्यामुळे काय त्याला आनंद व्हायचा आहे? माझा त्याग, माझी देण्याची वृत्ती, ह्याचा जो संबंध आहे तो कायम राहावा, त्याची जाणीव राहावी म्हणून मी ते ठेवतो. पण खरं माझं प्रेम जर देवावरचं व्यक्त होत असेल तर फुलं वाहिल्यावरच होतं ना. मग त्या फुलांचा माझा संबंध नाही असं कसं म्हणता येईल? आज कार्ड्स येतात, ग्रीटिंग कार्ड्स येतात, फुलांचे किती प्रकार मांडले जातात आणि प्रत्येक प्रकार आनंद देतो. सृष्टीचा संबंध आपला असा आहे तसाच तो ह्या सर्वांशी आहे. पंचमहाभूताच्या सृष्टीचा आपला संबंध तर अपरिहार्य आहे, कारण त्या प्रत्येकाने आपापला राजीनामा दिला की आपल्याला वेगळा द्यावा लागत नाही. तर काय आहे शेवटी? तर त्यामुळं आपला पंचमहाभूतांचा संबंध तर जरूर जमिनीचा संबंध आहे. जमिनीचा संबंध सोडला तर उद्या अन्नाचा संबंध सुटेल. म्हणून पूर्वी ही पद्धत होती की पैसा असला तरी त्याच्यासाठी नाही, ते काळी आई विकत वगैरेची पद्धत आहे. त्या ठिकाणी ती गेली तर अन्न गेलं माझं, पैसे ते संपून जातील, अन्नाचं काय करेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक सृष्टीमधल्या घटकाचा संबंध आहेच आहे. पण विशेषतः म्हणजे पृथ्वी आणि पाण्याबद्दल म्हणत नाही, पण तेज वायू आकाशचा मात्र संबंध विसरू नये.
सर्व ठिकाणी योग्य तऱ्हेनं ह्या पोकळ्या शरीरातल्या आणि बाहेरच्या व्यवस्थित असल्या म्हणजे सुसंवाद आणि सुखसमाधान असतं. आज आपल्याला राहण्याच्या जागेपासून ते जाणवत असेल सगळीकडे की हे आकाश म्हणजे ही सर्वत्र असलेली पोकळी आहे. वायू म्हणजे वाहत ही गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे की जी थांबली की थांबतं सगळं, हो की नाही. तर त्यामुळे वायूचा संबंध आहे तर वायूची मला उपासनाच करावी लागेल. वायूची सुद्धा उपासनेचा भाग असावा माझ्या. संबंध असेल तर जपणुकीचा भाग आहे. वायू हा जपणुकीचा भाग आहे. प्राणायाम म्हणजे वायूची जपणूक नाही का. आपण साधारण म्हणजे याचं काय करणार मी पुढे, मी हे करणार ना की वायूचा संबंध आहे तो माझ्या शरीरामध्ये येतो आणि जातो आणि पुन्हा येतो. म्हणून सगळं ठीक आहे, येतो जातो ठीक आहे. गेला आणि परत आला नाही की त्याला पाहुणाच पटलेला आहे. श्वास बिराना पाहुणा होय, की नाही. समजा आना जाना नाही झालं तर अडचण आहे. त्या श्वासाचा संबंध आपल्याशी म्हणजे त्या वायूचा संबंध आपल्याशी आहे. त्यातलं ते महत्वाचं तत्व आपल्यामध्ये काम करतं. तर त्याची जपणूक करून म्हणून मी 5 मिनिटं 3 मिनिटं 1 मिनिट आता ह्याच्या खाली काही येता येत नाही. संबंध जपण्यासाठी प्राणायाम करायला पाहिजे की नाही. चांगला सरळ साधा करावा. काय अगदी मोठं कुठं क्लासला जाऊन 500 रुपये देऊन शिकायची काय गरज नाही. शिकलंच आहे. आपली परिस्थिती असली कुठे घालवावे वगैरे असा प्रश्न असला तर घाल. निसर्गाने लावून दिलाच आहे प्राणायाम. तो शांतपणे 5 मिनिटं पाहायला तरी आपोआप होतो. आणि तिथे नंतर हेच सांगतात की ते सहज आहे ते करा. ते सहज आहे हे शिकायला अलीकडे पैसे द्यावे लागतात. आता काय करायचं, आपल्यावरच परिस्थिती आली तशी. आपण जर सावध राहिलो तर आपला जो श्वास चालू आहे त्या वायूची जपणूक हा आयुष्यातला एक महत्वाचा संबंध आहे. ती वायू आयुष्याची जपणूक करीत राहीन त्या वायूची तर मला शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने शेवटच्या श्वासापर्यंत साथ येईल मला. म्हणून वायूची जपणूक तेजाची जपणूक ही तर आहेच आहे. माणसाची शेवटी पारात ते बॅटरी घेऊन डोळ्यात तेज आहे की नाही इतका संबंध आहे. म्हणून या महाभूतांचा संबंध विसरू नये. अचेतन दृश्य सृष्टी ठीक आहे. जमीन दगड मगाशी म्हणून टाकले ते तिकडे, डोंगर ग्रह तारे अंतराळ सर्वांचा संबंध आहे. मला सांगा सहस्रबुद्धे महाराज म्हणून नेहमी म्हणायचे की आपलं माळ करावी ठीक आहे आणि मधून मधून आकाशाकडे पाहावं, तारे पहावे. आपल्या योग्य स्थानाची सृष्टीतल्या जाणीव व्हायला सर्वात उत्तम काय असेल तर आकाश दर्शन. सर्वात उत्तम आपल्या सृष्टीतल्या स्थानाची जाणीव व्हायला. मला सृष्टीशी संबंध आहे ना, मग संबंधातला एक भाग घेतला त्यातला तो आकाश. तर त्या आकाशाच्या संबंधाकडे मी पाहिलं की जाणीव होते काय परिस्थिती आहे आपल्याची. जे म्हणजे आपण आपल्याला आकाशापेक्षा सुद्धा थोडं समजू वगैरे ती गोष्ट वेगळी, काही समजत असतो सुद्धा. पण जर खरी जाणीव व्हायची असेल तर नुसतं एक ह्याच्यावर पडायचं. आपल्या काय याच्या बिल्डिंग अपार्टमेंटची गच्ची असेल काय किंवा कोणी फार पाहणारा नसेल तर किंवा त्यांची परवानगी असेल तर असं बाहेर सुद्धा आकाशाखाली जमिनीवर जरी झोपला मनुष्य त्याने आकाशात पाहिलं, कोणाचा काही गैरसमज होणार नाही एवढं बघा म्हणत. तर कालपर्यंत बरे होते, शिबिरात आल्यावर गच्चीवर जाऊन काय सुरू केले वगैरे असं कोणी कोणाला काय म्हणू नये एवढं लक्षात घेऊ आपण. पण तरी सुद्धा अशाही परिस्थितीत आणि खरोखरच अपार्टमेंटच्या एका गच्चीवर जाऊनच मी हा अभ्यास केलाय. म्हणून सांगतो आपल्याला की वर पाहिलं की ती सृष्टीचं दर्शन माणसाला आपल्या स्थानाची योग्य जाणीव देतं. मग कोणी काही आपल्याला म्हणाला तरी चालतं, मला तरी चालतं. आपल्याला काय चालत नाही, मला विरुद्ध चालत नाही, निंदा केली चालत नाही, आपले दुर्गुण चालत नाही, आमकं चालत नाही तमकं. काय ते आकाश बघितलं म्हणजे आम्ही कोण, त्यात ते आमची मतं केवढी, त्याला ते स्थान काय सगळं ती कल्पना येऊन जाते. बरोबर. तो जो डोंगर दिला ना, डोंगरावर जाऊन अभ्यास करावा मला लक्षात येतं की हे काय जे गाव आहे तेवढं एवढं. त्यात माझं ती गल्लीवरनं दिसतच नाही, डोंगरावर गल्लीच दिसत नाही. त्यातली एखादी फार उंच बिल्डिंग असली तर तीच की काय असं वाटतं लांबून. म्हणजे मला स्वतःला असं वाटलं लांबून, थोडी माझी आयसाईट कमी आहे पण तरी सुद्धा चष्मा लावल्यानंतर सुद्धा तसं वाटलं की ही बहुतेक ही असावी. म्हणजे ती जी काय गल्ली आहे आपण राहतो ती बहुतेक ही असावी असं वाटतं. असं ते घर ते त्या गल्लीमध्ये कुठे आता असणार ते आता ते हुडकायचं. त्यामधले आपले मान अपमान अमको तुमको सगळं ते आकाश. म्हणून आकाशाकडे पाहावे, तारे पाहावेत.
ते कुठे आहेत, काय आहेत, म्हणजे त्या सगळ्या अंतराळाची कल्पना अभ्यासात वेग, तर तो हे आपला ह्यांच्याशी संबंध आहे. शिवाय घर वस्तू आपण केलेल्या निर्मिती त्यांचा आपला संबंध आहे. यंत्रांचा आहे, घरात यंत्र, घर, वस्तू, निर्मिती हे सगळं आहेच. आपले संबंध म्हणल्यानंतर नातेवाईक, मित्र, परिवार वगैरे ते आता कुठल्या कुठे गेले बरं का, ते हे कुठे कुठे चाललंय बघा. एक कल्पना यावी म्हणून संबंध विश्व म्हटलं. अमूर्त विश्व आहेत, संस्था आहेत, व्यवस्था आहेत, यंत्रणा आहेत, सत्ता आहे, पैसा आहे, ही सगळी अमूर्त विश्व आहेत. नोट म्हणजे पैसा नाही, नोट म्हणजे ती चलन नव्हे, ते फाडून टाकता येतं, पण चलन नष्ट होत नाही. जी काही व्यवस्था आहे ती कुठे नष्ट होते, ती नष्ट होईल. एखादी नोट फाटेल किंवा निघून जाईल, काय नाणं हरवेल किंवा ते काय मातीत जाईल, पण त्यांनी ती व्यवस्था नष्ट होत नाही. ती एक अमूर्त व्यवस्था आहे. तशा अनेक यंत्रणा आणि व्यवस्था जगामध्ये आहेत, त्या सगळ्यांशी आपला संबंध आहे. आपल्या त्या उतार्यावर शिक्का मारायचा प्रश्न आला म्हणजे त्या व्यवस्थेचा, यंत्रणेचा संबंध आलेला कळतो की नाही, तोपर्यंत कळत नाही कधी. काय कागद करायचं आहे त्याच्यावरती शिक्का मारायचा संबंध आला म्हणजे ही केवढी यंत्रणा आहे, कशी काम करते त्याबद्दल मी बोलत नाही, पण ते जे काय आहे तर ती ज्या पद्धतीनं काम करते तिच्याशी ती यंत्रणा असण्याशी संबंध येतो की नाही, येतो. तिच्याशी ती यंत्रणा काम करतेच आहे. मी तिच्याकडं आज 25 वर्षांनी गेलो असेल म्हणून काय माझा संबंध नाही असं म्हणता येईल का? ते नाही का ते गट नंबर अमुक तमुक त्यातला 7वा हिस्सा 1 सप्तमांश वगैरे काय असेल ते, तर ते सगळं जे काय आहे ते तिथे आहे आणि त्याप्रमाणे ते चाललेले आहे. जुने जुने कसले ते सिटी सर्व्हेमध्ये गेलं तर अरे बापरे ते कसले कागद असतात आणि काय ते इलेक्शन हे असतं, तर ते त्याच्याशी आपला संबंध आहे कुठेतरी. कारण ह्यातल्या कुठल्या तरी एका त्या तुकड्यावर ते एखाद्या कुठल्या तरी एक 1 बाय 1 वर मी कुठेतरी उभा आहे ना, ते शिव विभाग कसं असेल, त्यामुळे त्यात माझं स्थान आहे, माझा त्यांचा संबंध आहे. तर त्या यंत्रणा आहेत, संस्था आहेत, व्यवस्था आहेत, कसा किती काय ठेवावा योग्य, सुरुवातीला सांगितलं ध्येय मूल्य वगैरे सगळं तसं प्रत्येकाशी किती काय ठेवायचं ते आपण ठरावं, पण एवढ्यांची संबंध आहे एवढं नक्की. एखादा म्हणला माझा यंत्रणेशी संबंध म्हणून तो राहायला जाईल तर बरोबर यंत्रणा त्याला संबंध आणून दाखवेल काय तो, हो की नाही. आपण जर म्हटलं की वाहतूक यंत्रणेचा माझा काय संबंध नाही, माझा वाहन माझा आहे, मी व्यवस्थित चालवतो आहे वगैरे सगळं खरं आहे, पण आदल्याच दिवशी पेपरमध्ये वाहतूक यंत्रणेची काहीतरी वनवे केलेलं असतं, मग संबंध येतो आपला बरोबर. होय, 50-100 रुपये पाडले म्हणजे मग कळते संबंध कसा आहे ते तोपर्यंत कसं काढणार की नाही, असं आहे खरं. त्यामुळं इतक्या व्यवस्था आहेत, आपण त्यांचा संबंध नाही म्हणून आहे, त्यांना द्यायचा तो मान अवश्य द्यावा, कारण शेवटी असं आहे ती यंत्रणा आहे, ती व्यवस्था आहे. तर अशा असंख्य व्यवस्था जगामध्ये काम करतात, विविध शास्त्र आहेत, ज्ञान आहेत, कला आहेत, या सगळ्यांचा माझा संबंध आहे. कलेचा संबंध माणसाचा खरोखर आनंदासाठी इतका आहे. ती चित्र काढून तुम्ही दाखवलं होतं ना, तुमचे मित्र आलेत ते चित्र काढणारे तुमच्याच मागे बसलेत, तर म्हणजे रमण म्हणल्यावर रमण उभे करता येतात, महाराज म्हणल्यावर महाराज उभे करता येतात. कलेमध्ये संबंध आहे, त्याचं स्वतःचं चित्त एकाग्र झाल्याशिवाय त्याला महाराज उभे करता येणार नाही, त्या रमण उभे करता येणार नाही. त्याच्याशी तादात्म्य व्हावं लागतं, त्यांचं सगळं समजून घ्यावं लागतं, तेव्हा नाक कान डोळे अंक तंक करून ते उभं करता येतं. किती काय आहे, काय निर्माण केलं, त्याच्याबरोबर किती काळ स्वतःला विसरता आलं, हे केवढं महत्वाचं आपल्या लक्षातच येत नाही. एक गोष्ट चित्रकला म्हणजे काय, त्याने चित्र काढलं, आज चित्र काढले, काढून बघा की असं का करतात. सुरुवातीला घोटाळा होतो सगळा, ते गोल म्हणून जे काढतो का नाही तिथनच माणूस आहे की नाही शंका सुरुवात. आपली तर चित्रकला एवढीच आहे बाबा, ते माणूस म्हणून काढायला गेले की नाही की ते जे काय एक निर्माण करतो त्याच्याशी दुसऱ्याचं नातच जुळत नाही. ते जे काय बाकीचं पुढचे काय काढायचं आहे, समजा खांदे काढ, तर ते त्याच्याशी काही जमेल असं वाटतच नाही, पुढचं नादच सोडून देतो आपण माणूस म्हणलं. आता त्याच्यावरचे नाक कान डोळा, त्याच्या पुढं ती व्यक्ती अमुकच आहे, तशी व्यक्ती जगामध्ये नाहीये दुसरी. महाराज म्हणजे महाराज, रमण म्हणजे रमण. हे जे काय आहे ना, हे उभं करणं म्हणजे त्या माणसाने स्वतःला विसरण्याचा केवढा अभ्यास येतो, त्याच्याशिवाय ते निर्माण नाही करता येणार. मग मला सांगा, आज सगळं हे जे आपण करतो यांनी इतके त्रासून जातो, हे संबंध कशासाठी अभ्यासाचे एवढे? तर असं काही माझ्याकडे आहे का? एखादा तन्मयतेनं भजन म्हणतो, तो विसरतो सर, हो की नाही. आपण आता म्हणतो आम्ही पायी येऊ जाऊ परी पाया तिथं राहू, बस आपल्याला असं वाटावं की असं प्रपंचामध्ये राहावं माणसाने. यावं जावं तर लागेलच, पायाने जावं यावं लागेल, हेही खरं आहे, पण परी पायातीत राहू बस. आलो गेलो याचा भाव राहणार नाही, दिलं घेतलं याचा भाव राहणार नाही, पाहिलं नाही पाहिलं याचा भाव राहणार नाही. म्हणजे किती त्यात उतरलं, त्यावेळेला स्वतः नव्हतो. आनंद म्हणजे मीचा ऍब्सेन्स आहे हे आपण विसरतो.
आनंद आनंद म्हणजे काय आहे तर मीची अनुपस्थिती म्हणजे आनंद आहे साऱ्या वर्षी. आपल्या लक्षात आला आनंदाचा संबंध जोडायला जातो त्यापेक्षा मीचा संबंध सोडा. काय सांगायचं मी संबंध सोडा आनंदाचा संबंध आपोआप येईल. ते जे सोडण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्यातली कला हा एक मार्ग आहे. आता सगळ्यांनी गावं असं नाही हो, सगळ्यांनी गायला तर ऐकायचं कोणी आपण प्रश्नच आहे. त्यामुळे सगळ्यांनी गाऊ नये. आणि खरं सांगू का सगळ्यांनी गाण्यासारखी परिस्थिती पण नसते प्रत्येकाची. उगाच काहीतरी म्हणण्यात काय अर्थ आहे. तर त्याला काय करता येईल गाणं ऐकताना विसरत नाही मनुष्य स्वतःला. ऐकतो तो सुद्धा स्वतः विसरतोच ना. म्हणजे शेवटी फळ एकच आहे ना. सरोहरी निफजे यागो आपल्यामध्ये ज्ञानेश्वरीत म्हटलंय ना की सरोहरी निफजे यागो म्हणजे यामध्ये ज्यांनी काढलं त्यांनी त्यावेळेला ते रमण उतरवताना किंवा महाराज उतरवताना स्वतःला विसरून गेला, महाराजांशी तादात्म्य झाला, त्यांच्या चेहऱ्यातले सर्व बारकावे त्याच्या लक्षात आले. किंवा आता समोर आपल्या चित्र आहे, अशी काही चित्र आहेत तर हे काढताना तो चित्रकार विसरून गेला स्वतःला. त्या क्षणी तो आनंदामध्ये होता. ते काढून झाल्यावर मग ते बरं कितपत जमलं वाईट वगैरे ते सगळं काय जे असेल त्याचं ते पुढचं इव्हॅल्युएशन होईल ते बरोबर. पण काढताना तो स्वतःला विसरला ही केवढी देणगी त्याला आहे. आज कामाने मरून जाईल शेवटी ह्या सगळ्या प्रपंचाच्या आणि काय नोकरीच्या उद्योगाच्या धंद्याच्या सगळ्याच्या. पण त्याच्याजवळ असं काहीतरी आहे की ठीक आहे तो काढताना आपण पाहताना विसरत असू. पाहताना क्षणभर आपण जेव्हा चित्र त्यावेळेला आपण शिबिरात ते डोळ्यासमोर ठेवलं होतं ते पाहिल्याबरोबर क्षणभर म्हणतो अरे वा बस. त्या अरे बाबाच्या एका क्षणामध्ये ती माणसं त्या क्षणी स्वतःला विसरून गेली होती. त्याचा आनंद झाला रमण बस महाराज बस कृष्णमूर्ती बस असं एकदम वाटलं. हे जे काय वाटलं या क्षणी तेच तुमचं संगीताचं असू शकेल, तेच कुठल्याही क्षेत्राचं असू शकेल, असं काहीतरी असेल सात्विक आनंद तर त्याच्यामध्ये मी बाबा विसरतो. हा पण आपला संबंध आहे. विविध संकेतांचा संबंध आहे. तुमच्याशी आपण आत्ता संवाद साधतो आहोत, यामध्ये शब्द वापरतो आहोत. केवढा मोठा संकेत माणसाचा, याच्यापेक्षा मोठा संकेत निर्माण झाला नाही असं म्हणतात. शब्दासारखा संकेत नाही माणसाच्या आयुष्यामध्ये जो संकेत आहे ज्याच्यावरून ओळख आहे आपली, मी काय म्हणतो आहे किंवा आपल्याला ते कसं समजतं आहे, त्याचा अर्थ कसा समजतो आहे, यासाठी निर्माण झालेला शब्दासारखा संकेत ही सर्वात मोठी श्रीमंती माणसाची. अक्षरशः सर्वात मोठे श्रीमंत कशात असेल तर शब्दामध्ये. शब्द प्रभू आहे माणूस अक्षरशः. त्यामुळे त्याचं सगळं होतंय. आणि हा संकेत आहे. याची जपणूक जर केली तर मग पुढे जी अडचण येते ना, मला असं म्हणायचं नव्हतं. व्यवहाराचा संबंध सांगतो म्हणजे आधी व्यवस्थित लक्षात येईल कसा आहे ते. मला असं म्हणायचं नव्हतं, मी जरी तसं म्हटलं तरी मला तसं म्हणायचं नव्हतं. मग तुम्ही तसं का म्हटलं, त्यापेक्षा असंच म्हणायचं ना जे तुम्हाला म्हणायचं होतं. की नाही, तुम्हाला जे म्हणायचं होतं तेच म्हणायचं मग सरळ. मग अडचण काय येते, मी शब्दाच्या माझ्या संबंधांचा कधी लहानपणापासून विचार अभ्यास काही प्रयोग काही शिक्षण काही असं केलं का, तर मग मला जे म्हणायचं ते मला म्हणता येईल. आणि आयुष्यामध्ये स्वतःला जे म्हणायचं आहे ते म्हणता येणं ही केवढी मोठी विद्या आहे. एकदम काम सोपं होतं. हे हृदयचे ते हृदय घातले, काय असेल ते राग जरी असेल तरी घातला, प्रेम असेल तरी घातले, काय स्नेह असेल तर घातला, ते सगळं हृदयचे ते हृदय घालायला शेवटी ज्ञानेश्वरी शब्दच ना, दैवी अलौकिक पण शेवटी पोचले. हे हृदयचे ते हृदयी जे कृष्णाच्या हृदयात आहे ते अर्जुनाच्या हृदयामध्ये निर्माण होऊ शकतं. एवढा संबंध निर्माण होऊ शकतो तो त्या संकेतामुळे. एक भाषा आहे ती तिथं आहे म्हणून. ती जर वेगवेगळी असती तर काय बोलतात कोणात ठाऊक अशी अवस्था आहे. कारण शब्दांचे अर्थ संकेत समजले नाहीत. संकेतांचं केवढं तरी विश्व आहे, प्रतीकांचं विश्व आहे, प्रेरकांचं विश्व. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी असतात. एखाद्याचे लहानपणापासून एखाद्या मंदिरावर, एखाद्या झाडावर, एखाद्या याच्यावर असं प्रेम, तिथे गेला की त्याचं सगळं विसरून बस. प्रेरक आहे ते त्याचं असू ना. त्याच्या त्या ठिकाणी विशिष्ट अशी ठिकाणं असतात माणसांची, त्या ठिकाणी गेले की प्रेरणा मिळते. ते प्रेरक आहेत, प्रतीक आहेत. इतके संबंध आपले आहेत. अपूर्ण नाशिवंताचे निर्माते त्यांचा संबंध मी आता थोडक्यात घेतो. सर्व पूर्ण पूर्णाचा निर्माता, कार्यकारण भाव, या सगळ्यांचे संबंध आहेत. सृष्टीमध्ये एक कार्यकारण भाव संबंध घ्या आहे ना सृष्टीमध्ये, म्हणून तर सगळं व्यवस्थित चाललंय. कार्यकारण भाव नसता तर गोंधळ माजेल सगळा, की नाही, की अमुक कार्यकारण भाव जर नसेल, अमुक एक अशा गोष्टींचा याच्याशी संबंध आहे असं जर होत नसेल तर कुठलेही बी पेरावून कुठलेही झाड उगवाव असं जर व्हायला लागलं तर माणसानं करायचं काय असं निर्माण होईल गोंधळ, हो की नाही. त्याला जर आंबा यायला पाहिजे तर कोळी जर पेरायची आहे ती पेरून जर उद्या पेरूया लागला तर कठीणच आहे त्याचं काम सगळं. अशी अवस्था माणसाची. कार्यकारण भाव आहे म्हणून सृष्टीमध्ये व्यवस्था आहे. त्या कार्यकारण भावाचा आपल्याशी संबंध आहे. हा चांगला संबंध आहे आपल्या दृष्टीनं खूप.
कारण त्यामुळे काय होतं, निश्चित तुम्हाला जो परिणाम अपेक्षित आहे त्यासाठी काय कारण घडवलं पाहिजे हे घडवलं की झालं. समाधान हवं आहे, नाम घेतलं की काम होतं. मग नामाचा समाधानाशी संबंध आहे. एवढा कार्यक्रम हवा लक्षात आला की नाम घेत बसा, समाधान आपोआप घरी येतं. ते होऊ शकतं, पण हे मला कार्यकारण भाव आहे माहिती म्हणून. ज्ञानेश्वरीचं म्हणतो आपण, तिच्यात काही अलौकिक सामर्थ्य आहे. अशा ग्रंथामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. आता पण एक साधा अभंग 4 वेळीचा पाहिलं तर काय सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल. हे नुसती जलकच आहे, किती खोल झालं तेवढं आणखीन आहे, पण इतकं त्याच्यात आहे. एवढं एकदा म्हटलं आपण, एक पद म्हटलं तर लगेच सगळ्या चित्ताचा बदल घडवण्याचं सामर्थ्य, कार्यकारण भाव आहे त्याच्यामध्ये. तो जो लक्षात आला सर्वत्र तो आहे. तर असे आपले संबंध आहेत. आणि शेवटचा संबंध स्वतःशी आत्मसंबंध आहे. तो तर अपरिहार्य आहे. मी जसा आहे तसा आत, त्याच्याशी माझा संबंध आहे. तर तेवढं आता काढलं तरी चालेल. आपली वेळ पुढे जाणार आहे थोडीशी. आता याचं काय अडचणी उपयोग तेवढं एकदा शेवटचं थोडं पाहू. याच्या गरजा काय आहेत त्या जाता जाता मी सांगितल्या. फक्त मुद्दे समोर ठेवतो की संबंधावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे. मुळातच देहाचा संबंध संपला की अस्तित्व संपलं, श्वासाचा संबंध संपला की अस्तित्व संपलं. असं अस्तित्वच मुळात संबंधावर अवलंबून आहे. एक दुसरं, अस्तित्वाचे जे आज आपण जगतो त्या जगण्यामध्ये सुद्धा अहो त्या सकाळी तळाला पाणी येण्यावर आपलं अवलंबून असतं, लाईट येण्यावर अवलंबून आहे. आज सगळीकडे तर आणखीन पण अवलंबित आहे. सगळ्याच्यावर संबंधावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे. रस्ता आहे म्हणून जाण्याची सोय आहे. किती गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीशी ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं अस्तित्व अवलंबून आहे. हे लक्षात ठेवून मनुष्य राहिला तरी बरंच शांततेने राहील. ह्या सगळ्यांच्या संबंधावर माझा अवलंबून आहे. योग्य आणि आवश्यक संबंधावर स्वतःचं आणि इतरांचं जीवन घडणं बिघडणं सुसंवादी होणं सगळं अवलंबून आहे. संबंध योग्य आहे तर तो आवश्यक आहे. तर जसं जिन्यावर माडीवरच्या घरी भेटायला जायचं आहे तर जिन्याचा संबंध आवश्यक आहे आपल्याला, हो की नाही. मारुतीची कृपा जरी असली मारुतीरायाची तरी सुद्धा ते काही शक्य नाही. उगाच म्हणण्यात काहीतरी काय अर्थ, आपल्या अंगी अचाट शक्ती आहे वगैरे, तसं काय. आपल्या अंगी अचाट शक्ती असेल तर जमिनीवर असेपर्यंत. आता वर जायचं म्हणलं जिन्याचा संबंध अत्यावश्यक आहे. जिन्याची पहिल्या पायरी नमस्कार करून जायची पद्धत आहे अनेक ठिकाणी, हो की नाही. ऑफिसमध्ये संबंध होता, आपण पायरी नमस्कार करून आत ऑफिसमध्ये जात होतो. संबंध आहे, जपणूक आहे. शेवटी प्रत्येक गोष्टीची जपणूक आहे. यात काही लहान थोर आहे का? पहिली पायरी नसली तर चालते का? नाही चालत. पहिली आहे म्हणून दुसरी आहे, दुसरी आहे म्हणून तिसरी आहे. काय 10 असतील तर 10वी आहे, मान्य आहे. 10व्याने तुम्ही त्यांना भेटला हे खरं आहे, पण पहिली तितकीच महत्वाची होती. तसं सगळ्या बाबतीत आहे. त्यामुळे पायातला दगड आणि शिखरावरचा दगड दोन्ही पूज्यच आहे. संबंधांचं बरोबर आकलन असेल तर त्यावर हे घडतंय जीवन आपलं हे लक्षात ठेवलं, सुसंवादी होत. मग अशी सांगितलं ना, कल कुवत. आपण याच्या सगळ्याचा विचार न करता एखादा मार्ग चाललेला असलो तर अपयश येतात आणि त्यांनी निराशा येते. आपण चुकीची कोर्स निवडतो. मुलांच्या बाबतीत सांगतो उदाहरण म्हणून सांगितले, अमुक असं नाही. त्याची कल न पाहता तो जातो, त्याची कुवत न पाहता जातो. आवड आहे पण करायची कुवत नाहीये. त्याला एक बुद्धिमत्ता लागते समजा, गृहीत धरा. तर ती बुद्धिमत्ता आपल्याकडे नाही. एखादं कलेचं क्षेत्र आहे निवडले, पण त्याला लागणारी जी कल्पनाची शक्ती आहे ती नाहीये. जे समजा कॉन्सन्ट्रेशन ते काम करताना लागतं, 8-8 तास बसावं लागतं, समजा 5-5 तास बसावं लागतं, तर तेवढी कुवत नाहीये. आवड आहे बरोबर आहे, पण ती कुवत नाही, तर ती करू नये असं. मग हे सगळ्यांनी आपलं जीवन सुसंवादी होईल, संबंध बरोबर लक्षात घेऊन राहील त्यावेळेला होईल. तर हे होईल, घडेल, बिघडेल, सुसंवादी होईल, प्रगत होईल, उच्च होईल, उन्नत होईल, उत्कृष्ट होईल, निकृष्ट होईल. सगळं आपण ह्या संबंधांना योग्य आवश्यक कसं ठेवू त्याच्यावर अवलंबून आहे. एकमेकांशी जोडलेल्या असलेल्या कल्पनातीत आणि अतर्क्य व्यवस्थेतले आपण नगण्य महत्वाचे छोटे घटक असल्याची रास्त जाणीव राहू शकेल. ही सगळी संबंध व्यवस्था एकमेकाशी जोडलेली आहे. सर्व विश्व एकमेकाशी जोडलेलं आहे. वारा वाहतो किंवा जमीन असते, ह्या जमिनीचा कुठला पार्ट या दुसऱ्या जमिनीशी जोडला गेलेला नाही, तो सगळा जोडला गेलेला आहे. मध्ये पाणी आलं तर पाण्याखालून जोडला गेलेला आहे, तो जोडला गेलेलाच आहे सगळीकडे. तर त्याच्यामध्येच आपण पण जोडले गेलेले आहोत. आणि त्यामध्ये जसं स्थान त्यांना प्रत्येक घटकाला असेल, त्या झाडाला असेल, याला असेल, मंदिराला असेल, कट्ट्याला असेल, अमक्याला असेल, काय दगडाला असेल, तसंच ते स्थान माझं पण आहे. एक स्वतंत्र या अर्थाने मी वेगळा, या अर्थाने मी सर्वांच्या मधला आहे. मी सर्वांच्या मधला आहे हे जर भान राहिलं तर व्यवहार किती सोपे होतील. मी स्वतंत्र आहे असं वाटतं म्हणून तर अडचण आहे सगळी. स्वतंत्र राहू शकतो असं वाटतं म्हणून अडचण आहे. पण प्रत्यक्ष स्वतंत्र सुद्धा राहता येत नाही. दारात ठेच लागली की दुसऱ्याने हात धरावा लागतो.
जोडलेलं आहे सगळं, आणि दुसरा धरतो परमेश्वराच्या कृपेनं अजून तरी त्यांना बुद्धी होते. शेजारचा मनुष्य लडबडताना दिसला किंवा हे दिसलं, ठेच लागलेली दिसली तर मनुष्य पटकन सावरतो. आज अशी परिस्थिती आहे. तर ही सगळं जोडलेल्या अस्तित्वाचे परिणाम आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्याची आवश्यक आणि नम्र जाणीव आपल्या ठिकाणी निर्माण होऊ शकते की या सगळ्यामध्ये मी जोडलेला आहे आणि म्हणूनच मला काहीतरी अस्तित्व आहे, म्हणूनच मी राहू शकतो. विविध घटकांचं यथार्थ ज्ञान, स्थान, गरजा त्या नीट कळून त्या घटकांना पुरेसं पण आवश्यक तेवढंच स्थान दिलं जातं. प्रत्येक घटकाचं स्थान आहे. मग सांगितलं तसं की ती वस्तू बाहेर आहे तर ती वस्तू मला किती जरी याने चपलेने मला सुरक्षित आणला असलं आणि खडा लागून दिला नसला तरी देवळात ती बाहेरच शेवटी. हे जे आपण देवाच्या बाबतीत त्याच्या पावित्र्यासाठी करतो तिथे सुद्धा आज ICUच्या बाहेर चप्पल काढून आत जातो, तिथलं घालून जातो. हे सगळीकडे करावंच लागेल. तिथलं पावित्र्य, तिथली स्वच्छता, तिथले निकष हे जर पाळायचे असतील तर त्याला स्थान नाही असं आहे का? नाही, स्थान आहे, पण आवश्यक तेवढं आणि पुरेसं जसं आहे तसंच ते तिथेच ठेवलं, त्याच्या पुढे नाही नेलं. त्यांनी मला वाचवलंय. आज खरं सांगितलं रक्त आलं असतं पायातनं, पण ते त्यांनी वाचवलं. ही गोष्ट खरी असली तरी परमेश्वराजवळ जाताना मी मोकळ्या पायाने अनवाणीच आहे. हे जे आहे हे घटकांना आवश्यक आणि दिलेलं पुरेसं स्थान, वेळ, विचार, शक्ती या सगळ्या दृष्टीने अनेक संबंधांचा माणसं उगाच विचार करत बसलेले असतात. यातले हे इतके संबंध आहेत ना, यातल्या नाते समज अमक्या नात्याला एवढं अमक्या गोष्टीला एवढं असं जे काय ध्येय आहे, मूल्य आहे, अमक्या त्याप्रमाणे ठरली. माणसं 4 ध्येय आहेत. प्रत्येक गोष्टीचे ध्येयाचं मूल्य ठरलं की तेवढं महत्व त्याला दिलं. चला पुढे. 10वी हे ध्येय बरोबर आहे, कुठेपर्यंत 10वी पास होत नाही तोपर्यंत. पुन्हा 12वी ध्येय असतं ना, त्याला तेवढं स्थान तेवढं त्याला गेलं. पुढच्या वेळेला काय करायचे ते दुरुस्त चूक 12वीला करू. काय राहायला सवरलं असलं तर तेही गेलं मागे. आता ग्रॅज्युएशनला करू. आपल्याला असं की किती अशा बदलत जाणाऱ्या गोष्टी आहेत. सतत हे बदलत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं जर बरोबर इव्हॅल्युएशन करता आलं तर हे होऊ शकेल. मग आपल्याकडच्या साधन संपत्तीचा योग्य वापर करून लवकर प्रगत होता येईल माणसाला. ती सोय आहे. रेंगाळणारा मनुष्य जसा प्रवास उशिरा होतो, त्याचा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला उशीर होतो, याचं कारण की तो रेंगाळतो वाटेमध्ये, कुठल्या तरी संबंधामध्ये कशामध्ये तरी अडकून बसतो आणि त्याचा प्रवास थांबतो. शेवटी स्टेशनवर महाराज म्हणले पेरू चांगले आहेत म्हणून उतरला तर किती वेळ, किती होत नाही गाडीची तोपर्यंत. शेवटी झाली की गाडी चढली. अंजीर असोत नाही तर पेरू असो, जे काय असेल ते. अगदी पैसे दिले असल्याने वस्तू घ्यायची राहिली असली तरी जाऊ दे म्हणेल, पण गाडी चुकता कामा नये. तशी आपली परमेश्वराजवळ जायची गाडी चुकता कामा नये. संबंध कुठलाही असले त्याला जेवढं स्थान आहे तेवढं करता येतं. इतर घटकांची रास्त जाणीव ठेवता येते. ऋणाची फेड करता येते. माणसावर पावसाचं ऋण, प्रत्येक घटकाचं ऋण आहे. महाभूतांची ऋण आहे ती फेडता येतात. प्राणायाम हे वायूचं ऋण फेडणं आहे, तर तसं आपल्याला ऋण फेडता येतं. आकाशाचं ऋण फेडता येतं. त्याच्याकडे पाहणं एवढं सुद्धा त्याचं ऋण फेडण्यासारखं आहे. आकाशाकडे ज्या वेळेला मनुष्य पाहतो आणि विशालता शिकतो त्याच वेळेला त्याचं ऋण फेडलं जातं. गुरुचं ऋण कशात फेडतं? गुरुने सांगितलेलं ऐकण्यात फेडतं. गुरुला काय देण्यात फेडत नाही. ही ज्या एजन्सी आहे तेवढ्या मोठ्या आहेत की त्या आयोजितच करत नाहीत काही, तर तुम्ही कशाने फेडणार? तर ते सांगितलेलं करण्याने फेडणार. दुसरं त्यांना काय हवंय, तर तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाने राहा, समाधानाने राहा एवढं म्हणतात. त्यापेक्षा त्यांना काय नको आहे. इतकंच आहे. तर त्या संबंधाचं ऋण आपल्याला ओळखता येईल आणि त्याची फेड पण करता येईल. आणि ही फेड होत नाही म्हणून मनुष्य मागे राहतो. देहाचा संबंध सुटतो पण काहीतरी शिल्लक राहतं, ते घेऊन परत यावं लागतं. इतर व्यवस्थांच्या संबंधांच्या प्रगतीला आपल्याकडून मदत होते. आज कोणी झाड लावीत असला आणि तो नसला तर मी पाणी घालायला तयार आहे, काही हरकत नाही. कारण संबंध मला कळला की हे झाड जगणं गरजेचं आहे. आज तो तिथे नसेल, घालू शकला नसेल तर मी पाणी घालेल. माझ्या दारात झाड लावायला जागा नाही हे मान्य आहे, पण त्याच्या घरात झाड लावलेलं आहे, तो आज तिथे नाही आहे, तर मी पाणी घालेन. मी पाणी घातलं तरी संबंधांची जपणूक आहे. इतरांच्या व्यवस्थांच्या संबंधांच्या प्रगतीला आपल्याकडून हातभार लागेल. काय असेल तर त्याचं व्यवस्था आहेत त्या काय कर वसूल करतात. तुम्ही कर भरीन हे सुद्धा मी रस्ता झाडल्यासारखंच आहे माझ्या दृष्टीनं. रस्ता झाडण्याची यंत्रणा आहे ना, नगरपालिका आहे समजा, ती रस्ते झाडायची व्यवस्था करते. काय दिवा लावायची व्यवस्था करते. अगदी प्राथमिक नागरिक शास्त्र आपलं. तर त्याच्यासाठी माझ्यावर कर बसवलाय ना, तो मी कर भरीन. का भरीन? एवढ्यासाठी किती व्यवस्था चालावी. आता मी प्रत्यक्ष उठून रस्ता झाडायला जाणार नाही, पण त्या ऋणाची फेड करेन. तो कोणीतरी झाडलेला आहे, तो झाडलेला आहे, त्याचं ऋण मला तो कर भरून फेडता येतो म्हणून मी तो कर भरतो एवढं. तेव्हा त्या ऋणांची फेड करता येते. अपुरे संबंध, संबंधातलं अपुरोपण, विविध संबंधातलं असंतुलन, स्वतःतल्या विविध घटकातलं असंतुलन हे सगळं दूर व्हायला हातभार लागतो. असंतुलनामुळे निर्माण होणारी दुःख, अस्वस्थता, चिंता, नैराश्य अशा गोष्टी दूर होतात.
मी मागाशी म्हटलं ना, कल कुवत आवड निवड. संबंध जर बरोबर नाही लक्षात आले तर मग अपयश येऊन मनुष्य बिघडतो, त्याचे मनस्वास्थ्य बिघडतं. ते काय बिघडतं तर ह्या कलचा संबंध बघितला नाही, आवडीचा संबंध बघितला नाही, कुवतीचा संबंध बघितला नाही, हा संबंध न तपासता काहीतरी केलं म्हणून यांनी पण काहीतरी केलं, असं जर झालं असेल तर ते दुःखाला कारणीभूत होईल. ते होऊ नये म्हणून हे सगळे संबंध आपले बघावे, म्हणजे त्याचे ज्याने त्यांनी बघावे. असंतुलनामुळे जे हे होतं ते दूर होतं. जीवनाची समाधानाच्या दृष्टीनं प्रगती, समाधानाच्या दृष्टीनं परत सुधारते. मुलं सुद्धा समाधानी राहू शकतात, मोठे सुद्धा समाधानी राहू शकतात, वृद्ध सुद्धा समाधानी राहू शकतात जर संबंधांची योग्य जाणीव असेल. चिंतन क्षणमध्ये आपण वाचलं असेल, ते चिंतनातूनच, या परिस्थितीच्या निरीक्षणातूनच आलेलं आहे की तरुण पण योग्य तऱ्हेनं घालवलं असेल तर म्हातारपण संधी वाटेल. हे का वाटेल तर तिथे संबंधांची योग्य जाणीव ठेवून त्या वेळेला ते केलेलं आहे. आता म्हातारपण मला संधी आहे, मला ऐकू येत नाही अलीकडे, फार चांगलं आहे. कारण किती डिस्ट्रॅक्शन कमी झाली. म्हातारपणी जे ऐकू येणार ते साधारणपणे आपल्याला त्रास देणारच असणार का नाही मला सांग. म्हणजे एक व्यवहाराने आपण एक काहीतरी करावं ह्यांनी करावं वाटते आणि त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय, हाच ताणाचा विषय, दुसरा काय ताणाचा विषय असायचा. मग तो आता मला ऐकू न येऊन तो संबंध कमी होऊन परमेश्वरानं आता सोय केलेली आहे की आता ते ऐकूच येत नाही. मग फार चांगली गोष्ट आहे, कारण झाल्यावर आपल्याला कळणारच आहे. स्वयंपाक जसं झाल्यावर आपल्या पानात पडतोय, परमेश्वराच्या कृपेनं तेवढी माणसं चांगली आहेत तर त्यामुळे ती वाढतात. फक्त त्यांनी आज कोणती भाजी करायची ठरवली ती कालच केली होती, मग ते आपण लक्ष घालणार ना त्याच्यात पुढे. नंतर वृद्धांच्या दृष्टीने सांगतो की ते तुम्ही कालच केलं होतं, ते अलीकडे महाग झाले, ते कशाला करता, हे करा ते करा ते करा. ते बरोबर आपलं हे झालेलं आहे काम आता की प्रत सुधारते समाधानाची. म्हणूनच म्हणतात हे सगळ्या क्षमता माणसाच्या का कमी होत जातात तर निसर्गाला तुम्हाला समाधानात ठेवायचं असतो म्हणून. आता ऐकण्याची गरज नाही. समजा एखादा उमेदीतला जवान आहे, त्याला जर ऐकू येत नाही झालं तर आयुष्याचा प्रश्न आहे त्याला ते नोकरीवर परिणाम होईल, सगळ्यावर परिणाम होईल, की नाही. पण जसं वयस्कर झालेल्या मनुष्यासाठी 70-80 काय ते झालेलं आहे तर आता नको, काय आवश्यकता नाही त्याची असं निसर्गाला वाटतं, कारण त्याची गरज नाहीये, त्याला दिसत नाही. चांगली गोष्ट आहे, कुठे जायची गरजच नाही आपल्याला मुळामध्ये, की नाही. बरं वाचण्यापुरतं दिसतं पण ज्ञानेश्वरी वाचावी किंवा काय आपलं दासबोध आहे ते वाचावं, मग तेवढ्यापुरतं आपल्याला दिसतं. बरं समजा ते नसलं तर परमेश्वराच्या कृपेने पहिल्यापासून संबंध व्यवस्थित असतील तर मूल सुद्धा वाचून दाखवेल, एवढी सोय आहे. अजून तरी एवढी कुटुंब व्यवस्था शाबूत आहे की ती स्वतः सुद्धा वाचून दाखवायला तयार आहेत. अशी घरं आहेत त्याच्यामध्ये मुलं किंवा घरातली मोठी माणसं, मुलगा, सून, मुलगी, हे तासभर वाचून दाखवायला तयार आहेत. अशी घरं आहेत आपल्यामध्ये. तर हे जर सोय आहे तर ती सोय आहे. आता तेही समजा असं कल्पना करा की ऐकू पण येत नाही, दिसत पण नाहीये, तर त्याच्या आधीच नामस्मरणाची सोय करून ठेवली. किती परमेश्वरांनी सोय करून ठेवल्यात. आपला नामाचा संबंध जर सुरुवातीला समजून घेतला तर परमेश्वराला निसर्गाला सुद्धा आपण सांगू तुला काय न्यायचे ते न्या, नाम तर कुठं जात नाही. इथपर्यंत सगळे संबंध आपले आहेत. तर ह्या संबंधांचं जर व्यवस्थित कल्पना आली तर हे एक होतं. आणि दिव्य जीवन कशाला म्हणतात, अरविंद दिव्य जीवन म्हणतात. कशाला म्हणतात ते आपल्या लक्षात येईल की इथेच असताना दिव्य हा शब्द देवापासून निर्माण झाला. देव शब्द कशापासून निर्माण झाला, दिव शब्दापासून निर्माण झाला. देव म्हणजे प्रकाश, त्यावरून देव शब्द निर्माण झाला. जो प्रकाशित करतो तो देव. हा प्रकाश कुठला, आनंदाचा, निर्मितीचा, आनंदाचा, हे सगळे प्रकाशाची लक्षणं आहेत. तर ते प्रकाश जो आहे ना तो प्रकाशित करतो तो देव. तर त्यामुळे दिव्य जीवन म्हणजे प्रकाशित जीवन. तो म्हातारपणी अंधारमय जीवन वाटायला येतो अनेकांच्या, कारण संबंधांची कल्पना आली नाही, योग्य ध्येय ठेवली नाही, योग्य मूल्य केलं नाही. त्यामुळे चुकीच्या मूल्यांनी जगलो म्हणून चुकीच्या मूल्याप्रमाणे येणाऱ्या गोष्टी वाटायला आल्या आणि म्हणून आता बाहेर पडता येत नाही, म्हणून त्रास होतोय. म्हणजे हे सगळ्या जीवनाला, अंधारमय जीवनाला मी कारणीभूत आहे की मुळात मी जर संबंधच महत्व लक्षात घेतलं असतं, किती व्यापक आहेत हे लक्षात घेतलं असतं, तर माझा एकट्याचा वेळ जात नाही, कुणी 2-2 तास माझ्याजवळ बसायला थांबत नाही, कुणी मला जाता येता हाका मारित नाही किंवा मी मारलेल्या हाकांना उत्तर देत नाही वगैरे वगैरे. ते सगळं आहे, हे जातं. आणि दिव्य जीवन म्हणजे काय याची कल्पना येते आहे त्या ठिकाणी मनुष्य सतत प्रकाशित असणं आनंदाने. हे दिव्य जीवन आहे आपल्या भाषेमध्ये. बाकी त्यांची सिद्धांत खूप मोठा आहे, आपण नाही समजून घेतला, एवढा मोठा वेळ नाही, पण तरी सुद्धा एवढं समजून घेत आहे की दिव्य जीवन म्हणजे काय, डिवाइन लाईफ म्हटलं
ते म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीनं मी जिथं आहे तिथं मी आनंदात असणं, मी जिथं आहे तिथं मी आनंदाने प्रकाशित असणं सतत, हे माझं दिव्य जीवन आहे. तर ते कल्पना येते आणि त्याप्रमाणे प्रयत्न करता येतात आणि आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव येईल. आता कुवत कसे प्रयत्न केलेत काय त्यानुसार अवलंबून असेल. संबंधांच्या यंत्रणेची गरजा, अपरिहार्यता, परस्पर अवलंबित्व, सावकाश नंतर वाचलं तरी झालेली अपेक्षा, निस्वार्थता, निखळ प्रेम, या गोष्टींची कल्पना आहे. संबंधांची की यंत्रणा आहे. त्यामुळे अनेक घटक असे असतात की ते निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात, पण ह्याची जाणीवच आपल्याला होत नाही. तो परतफेड कुठली करतो ती जे निस्वार्थ प्रेम आहे, संतांचं आपल्यावर निस्वार्थ प्रेम आहे. काय त्यांना द्यायचं नाही, काय त्यांना घ्यायचं नाही, कसल्या अपेक्षाने. तुम्ही आनंदात राहा, तुम्ही परमेश्वर मिळवा, तुम्ही नाम घ्या. आता त्यांना काय मिळते, पण तरी सुद्धा या निस्वार्थ यंत्रणेची कल्पनाच येत नाही. तर ती संबंधांची कल्पना आली तर हे सगळं येईल आणि मग निस्वार्थता, निखळ प्रेम याची कल्पना येईल. आणि ती यथार्थ कल्पना आणि समजूत आल्यानं मग शांत, उपकृत आणि तृप्त जीवन जगता येईल. एवढं शक्य आहे. पण मी माझ्यातल्या आतल्या सुखदुःखांच्या पलीकडे बाहेर कुठले संबंध बघायला तयार नसलो तर तृप्त, उपकृत आणि दिव्य शांत कसं जीवन होणार. म्हणून याच्या बाहेर जाण्याची खरीच आहे. खऱ्या ईश्वर संबंधाची ओळख होते, प्राप्ती होते बदला आणि सार्थकता येते. मनुष्याचं आयुष्य सार्थकाचं व्हायला पाहिजे. आपली वेळ 6:30ची आहे ना चहाची? आहे, ठीक आहे. आज शेवट थोडंच राहिले. म्हणजे आता हे संबंध विश्व जाणायचंय खरं आहे, पण मला याच्यात आड काय येतं हे पटपट बघत जाऊ, कारण ते परिचयातलं असल्यामुळे फार वेळ लागणार नाही. त्याला काही स्पष्टीकरण करायला नको, हे आपल्याला लवकरच काढावं लागेल ना. एक मला कळतं असं वाटतं, काही बोलत नाही. दुसरं मला हे काही नवीन नाही असं वाटतं, दुसरं असं भासतं म्हटलं. 3 माझ्यावरच्या चुकीच्या किंवा अपुऱ्या संस्कारांची कल्पनाच नसते मुळात, त्यामुळे लक्षात येत नाही की अरे असा संबंध माझा सृष्टीमधल्या त्या आकाशापर्यंत आहे, ध्येय मूल्यांच्या पर्यंत आहे, ह्या कला आणि या सगळ्या संबंधांच्या पर्यंत आहे, आनंदापर्यंत आहे, याची कल्पना नसते. 4 ती आली तरी मान्य करण्याचा मोकळेपणा आणि शिकण्याची नम्रता नसते. काय करावं की मोठेपणी जसं शिकणं ही गोष्ट हळूहळू अवघड होत जाते, म्हणून ते म्हातारपण अवघड होत जातं. लहानपणी शिकण्याची उमेद असते, कोणाच तरी ऐकायची शक्यता असते, म्हणून तिथे शक्यता असते थोडीफार. पुढे पुढे ती शक्यता कमी होत जाते, आपण कमी होऊ द्यायची नाही, आपल्याच हातात आहे ते. तर त्यामुळे ती आली तरी मान्य करण्याचा मोकळेपणा आणि शिकण्याची नम्रता नसते. हे आड येतं संबंध विश्व समजण्यात किंवा ते त्याप्रमाणे जगण्यात. 5 बाकीचे कुठे एवढा विचार करतात आणि त्यांचं चालतंच की, हो त्यांचं चालतं, अगदी वैकुंठापर्यंत चालतं. वैकुंठ म्हणजे हे नाही इथलं भू, इकडचं वैकुंठ काय कुठलं असेल ते, काय आपण त्याला म्हणत असाल ते कैलास भूमी, हे जे काय नाही इथपर्यंत चालतं, काय अडत नाही त्यांचं. ही गोष्ट खरी, याबद्दल काही दुमत नाही. त्यामुळे सुद्धा मी काय नाही विचार केला तरी चालेल असं वाटतं घ्या. फक्त घरामध्ये वैकुंठ निर्माण होत नाही, खऱ्या वैकुंठाला जाता येत नाही, हे अडचण आहे. खोट्याला तर काय आपण जातच नाही, नेतातच नाही का. 6 माझी सुख आणि उद्दिष्ट यासाठी दुसऱ्यांचा आणि संबंधांचा वापर करण्याची सवय आहे. हे खूप झालं, संबंधांचे वापर करण्याची माणसाला एक सवय झाली. यूज अँड थ्रो आहेच पुढे, ती संस्कृती आलीच आपल्याकडे. काही असो यूज अँड थ्रो, तर तसलं नाही. पूर्वीच्या संस्कृतीचं म्हणणं असं आहे, इफ यू यूज, आपल्याकडे साधं इथे मागे पाण्याची काहील ठेवली जाते, गरम पाण्याची बादली घेतली तर गार पाण्याची बादली आत टाकायची आहे. कधीही गरम पाणी तिथे नाही असं होणार नाही, हो की नाही. आपला पहिल्या शिबिराच्या वेळेला विषय झाला होता, माझ्या लक्षात आहे. काकाने मामाने ज्या सूचना सांगितल्या होत्या त्या बरोबर आहे की एक गरम पाण्याची बादली घेतली तर एक गार पाण्याची बादली आत टाकायची आहे. कशाला तिथे हे होईल, पाणी गार होईल किंवा संपून जाईल, कसं शक्य आहे. सृष्टीमध्ये मी रिप्लेनिश काय करतो हे बघा. मी सृष्टीमध्ये या सगळ्या संबंधांच्या मध्ये मी रिप्लेनिश काय करतो. मी माझ्या गुरुकडून विद्या शिकलो, बरोबर. मग आता गुरुनं विद्या शिकवा हे म्हणून परतफेड म्हणून नाही. असा कोणीतरी आहे ज्याला विद्येची गरज आहे, त्याला शिकवा, संपलं. आपल्याकडे असंच मानलेलं आहे की त्यांनी द्यायचं, मला गरज होती म्हणून त्यांनी मला दिलं, तसंच ज्याला गरज आहे त्याला मी ते द्यायचं की झालं पुरं काम. अशा पद्धतीने माणसाला खरं म्हणजे हे करायची गरज आहे. पण त्यांचं काम झालं की ते गुरु संबंध संपला, त्या शिक्षकांचा संबंध संपला नाही, तो मला जपायचा आहे.
आता माझ्या पद्धतीने मी जपेन, मी कदाचित कार्ड टाकून नाही करेन, त्यांच्या एखाद्या आजारी असतील तर जाऊन भेटेन. काय आपल्याला शक्य आहे? जपणूक संबंधाची कशी पण करता येते, हो की नाही? संबंधाची जपणूक करणं म्हणजे एखाद्या रोपट्याची जपणूक करणं, मी कृष्णमूर्तींचं म्हटलं तसं. संबंधाची जपणूक म्हणजे अशी काय आपली समजूत आहे का की अगदी बाबांच्या पुढे किंवा आईच्या पुढे चहाचा कप ठेवावा लागेल किंवा काय पाणी नेऊन द्यावं लागेल, अशीच का समजूत आहे आपली? एक शब्दाने चौकशी केली असली तरी सुद्धा जपणूकच होते. गडबडीमध्ये तुम्ही आपल्याकडे आज आता ते व्यवसायामध्ये मोठं कस्टमर सर्व्हिस आमच्याकडे मोठं सगळ्याच ठिकाणी फॅडच म्हणावं लागते त्याला, कारण ते अंगभूत असायला पाहिजे खरं म्हणजे, की नाही? आलेल्या माणसाला दखल घ्यायची आहे तर तुम्ही त्याला आपल्याला थोडा वेळ आहे का, 10 मिनिटं थांबू शकाल का, एवढं विचारलेलं सुद्धा जपणूक होते. तो म्हणतो बसतो, तो 15 मिनिटं बसेल, अर्धा तास बसेल, तासभर बसेल, पण त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. जपणूक करायला अमुक करावं लागतं का? जपणूक करायला फक्त मनात असावं लागतं असं माझं मत. बाकी काही नाही. काय करता ह्याला काही महत्व असं, काय जे करता ते तुमचं एक्सप्रेशन असतं, फक्त त्याची ती अभिव्यक्ती आहे की तुम्ही कदाचित नुसतं सांगाल, पाहाल, एखादा शब्द बोलाल, थांबायला सांगाल, काय असेल ते, ती जपणूक करता येते. पण तशी जपणूक करण्याऐवजी संबंधांचा वापर करावा आणि संबंध सोडून द्यावा अशी प्रवृत्ती आड येते. काय आड येते ते पाहतो. इतरांसाठी राबण्याचे कष्ट आतून नकोसे असतात, ते वाया जातील असं वाटतं. इतरांसाठी मी राबलो तर कदाचित ते वाया जाईल असं वाटतं. तसं काही वाया वगैरे सृष्टीमध्ये आज जाण्याची तरतूद नाही बरं का. वाया कुठं जात नाही. कुठल्या मार्गाने ते फेडलं जाईल हे सांगता येत नाही मात्र, ते पण लक्षात ठेवा. त्याला दिलं म्हणून तो मला देईल असं नाही, त्याला दिलं म्हणून दुसरा मला देईल. कारण सृष्टी आहे ना, तिच्याकडे हिशोब आहे ना सगळा. त्यामुळे तुमचा अकाउंट बरोबर करेक्ट कसा करायचा हे त्याला माहित आहे. त्यामुळे जर का समजा मी एखाद्यासाठी निस्वार्थीपणाने राबलो असेल तर दुसरा कोणीतरी निस्वार्थीपणाने माझ्यासाठी राबायला होतो. हा नाही होत, पण तो होतो. अशी यंत्रणा आहे. पण मला अशी भीती वाटते की ते राबण्याचे कष्ट जाते. इतक्या संबंधांचा विचार करण्यात आणि जगण्यात मला काय फायदा असं वाटतं. कारण त्याच्याशिवाय अलीकडे पुढचं पाऊलच पडत नाही. काय फ्री मिळणार त्याच्यावर ते पाहिजे. वस्तू तर द्याच, पण फ्री काय मिळणार तर ते असलं तर जाईन. इथं जमाना आल्यामुळे हे सगळे अडचणी आहेत. मला जरूर नाही, मला जरूर नाही असं वाटतं. प्लीज एक मिनिट, शेवटचं वाक्य. मला जरूर नाही असं वाटतं. इतर लोक असे संबंध जाणून वागले नाहीत तर माझं घ्या, माझं तेवढं नुकसान होईल. मी इतरांची काळजी घेतो, पण त्यांनी नाही घेतली तर काय करायचं उद्या म्हणजे शेवटी मी नुकसानीत येईन असं वाटतं. तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याची काळजी घेता त्यावेळेला त्यातल्या अंतर्यामी असलेल्या रामाची काळजी घेता. आपण असं का समजतं की ते माणसाची काळजी घेता म्हणून? त्याच्यातल्या अंतर्यामीच्या रामाची काळजी घेतात. तो अंतर्यामीच आहे म्हणून तो कुठेही राहील उभा होईल अशी भीती वाटते. तर कुणाशी कशाशी संवाद नसतो. अलीकडे संवादाचं फार कठीण काम झालेले. तर त्यामुळे मी वेळेवरनं सकाळी सांगितलं तेच गोष्टी मूळ संवादाची आवड नसण्याचे आहे. त्याला मोठा बडबडा स्वभाव लागत नाही बरं का. संवाद म्हणजे बडबडा स्वभाव असं काही नाहीये. अनेकांचे असं होतं की फार संवाद म्हणजे त्याला खूप बोलावं लागतं वगैरे, असं काही नसतं. संवाद हा अगदी मौन सुद्धा असू शकतो. पण संवाद असण्याची एक आतून इच्छा लागते की आपला संवाद असावा तर हे होऊ शकतं. प्रामाणिक प्रयत्न, उदाहरणार्थ ऐकून घेणं, जाणं, भेटणं, आपणहून कृती करणं, झळ सोसणं, समजून घेणं, गैरसमज दूर करणं, ते गैरसमज होऊ न देणं, मुळात स्वतःकडे कमीपणा घेणं इत्यादी गोष्टी नसतात. म्हणून आपल्याला संबंधामध्ये ही जी प्रगती अपेक्षित आहे ती करता येत नाही. ती 13वं उपयोगापुरते संबंध ठेवण्याची सवय असते. उपयोग संपला संबंध संपला अशी वृत्तीमुळं हे असं होतं. कुठं आहोत. 14 स्वतःसारखे इथं असावेत अशी अपेक्षा असते. मला जमतं तुला का जमत नाही? तुम्हाला जमतं बरोबर आहे, तुम्ही वेगळे आहात, मी वेगळे नाही का? त्यामुळे माझ्यासारखं त्याला कसं जमेल? गुरुकडे बघा की असं गुरु कधी म्हणतात का मी 10 वर्ष तपश्चर्या केली, तुम्हाला का नाही जमत नाही 1 वर्ष? तुम्ही करून बघा, जेवढी जमेल तेवढी तरी करा. ठीक आहे, तुम्हाला संबंध ग्रंथ नाही जमला, एक अध्याय वाचा. तुम्हाला 1-2 तास बसणं जमलं नाही, 15 मिनिटं बसा, अर्धा तास बसा. तिथे कशी वृत्ती आहे बघा बघण्याची आणि इथे कशी आहे. म्हणून आपलं ते जमत नाही. हे सर्व मला जमेल असं भासतं आणि तशी खात्री वाटते ही सुद्धा अडचण आहे की सगळं मला शक्य आहे असं वाटतं. काही गोष्टी आपल्याला शक्य नसतात, त्या प्रार्थना करून शक्य होतात. ते पण लक्षात असावं. मी खरं प्रेम किंवा कृती करीत नाही, पण इतरांनी मात्र तशा कराव्यात असं मला वाटतं. मी कोणावर खरं प्रेम केलं पण त्यांचं मात्र माझ्यावर अगदी खरं प्रेम असलं पाहिजे असं वाटतं. इलाज नाही. मी कुठं फसू नये याची आवाजवी भीती आणि काळजी सारखी वाटते. आपण कुठं फसू नये.
बाबांनी बेलसरे बाबांनी एका ठिकाणी म्हटलं आपल्याला कोणीतरी चांगलं फसवावं एखाद्या वेळेला बरं असतं. आता हे काय प्रकार आहे बाबा म्हणले. तर म्हणलं मानसशास्त्राच्या दृष्टीने उत्तम धडा आहे की आपल्या अहंकाराला इतकं चांगलं उत्तरच असू शकत नाही. मी कुठल्याही व्यवहारात आजपर्यंत फसलो नाही असं जर झालं असेल ना तर जरा धोक्याच आहे. परमेश्वरापर्यंत जाण्यात अडचण येणार, कारण त्याच्याकडे काही राहणारच नाही, तुमच्याकडेच सगळं आहे. कारण सर्व बरोबर असलेला केवळ तोच आहे. तर मी जर बरोबर आहे असं वाटत असेल, फसलोच नाही असं वाटत असेल तर अडचण येईल असं आहे उलट. तर त्यामुळे फसावा म्हणजे फसवावं असं नाही, आपण फसलो तर काही गडबड होऊ शकतं. व्यवहारामध्ये एखादा फसवतो किंवा असं होतं तर अशा वेळेला एखादी फजिती होती, एखादी फसवणूक होती तर ती छान असते. त्यामुळे मनुष्य जमिनीवरून चालतो. न फसलेला मनुष्य 2 फूट जमिनीवरनं रथ जातो तिथं. तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी आहे एवढ्या व्यापक संबंधांची आपल्याला कल्पना नसते आणि त्याचे उपयोग माहीत नसतात, म्हणून केवळ आपण हा विचार करीत नाही. केला तर खूप बरं होईल. अनेकदा खऱ्या निरंतर उच्च दिव्य आनंदी ईश्वरी जीवनावर विश्वास नसतो, प्रयोगशीलता नसते. इतकं चांगलं जीवन असू शकतं ह्याची कल्पनाच येत नाही. संत निस्वार्थी असतात, पण निस्वार्थी अलीकडे कुठे कोण असतं असंच वाटतं. त्यामुळे ते स्वार्थीच आहे, ते हेच असेल, हीच इतकी धारणा झालेली आहे की त्यामुळे संतांचा विश्वास वाटत नाही अनेक वेळेस. किंवा माणसांचं सुद्धा खूप माणसं प्रवृत्त आहेत असे. अनेकदा खऱ्या निरंतर उच्च दिव्य आनंदी ईश्वर जीवनावर पूर्वग्रह मत अभिनिवेश आड येतात. आपले स्वतःची इतकी वर्षाची जी धारणा आहे, मत आहे, अभिनिवेश आहेत ते आड येतात आणि त्यामुळं सामोरं जाता येत नाही. माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, पण आजचा सूर्य उगवला त्यावेळेला जी परिस्थिती असेल ती तशीच असेल असं नाही. आज कितीतरी बदल होतात, माणसांच्यात होतात, वृत्तीत होतात, माणसांच्या प्रतिक्रियात होतात. आता हे सगळं झालं आड काय येतं. आता मला काय करता येईल तेवढं पाहिलं की आपलं काम झालं सेशनचं, तेवढं पटकन घेतो आणि आपण थांबूया. 1. संबंधाशिवाय मला अस्तित्व नाही आणि योग्य संबंधाने मला पूर्णत्व, शांती, ईश्वर, समाधान, मुक्ती यांची प्राप्ती होऊ शकते याची खात्री बाळगावी. पहिली गोष्ट ही पहिली आहे की संबंधांशिवाय मला अस्तित्व नाही हे मान्य करावं. कोणाच्या तरी संबंधावर मी अवलंबून आहे हे गृहीत धरावं. अवलंबूनच जन्माला आलो, अवलंबूनच जाणार. स्वतः जाऊन तिथं बसणारे योगी महापुरुष आपण नाही, कोणाच्या तरी संबंधानेच जाणार शेवटी, त्याच्याशिवाय पर्याय नाही. इथपर्यंत व्यवस्थित खात्री असावी. आणि ते जर संबंध योग्य असतील तर मला पूर्णत्व, शांती, ईश्वर, समाधान हिची प्राप्ती होऊ शकते. प्रत्येक संबंध मला समजून घेता येईल आणि त्याची उचित काळजी, योग्य ती काळजी, फार काळजी असं नाही, त्यात दिलेलंच आहे स्थान किती आहे त्याप्रमाणे. 3. अपरिहार्य संबंध पूर्ण करता येतील. आई वडील हे आपले अपरिहार्य संबंध आहे, ते मी निर्माण केलेले नाही आहेत, ते निर्माण झालेले आहेत. तर त्यांच्याविषयी माझं काय कर्तव्य असेल ते मला पूर्ण करता येईल. अपरिहार्य संबंध असतात ते प्रारब्धाचे असतात, जे तुम्ही जोडलेले नाहीत तरी तुमच्या वाट्याला आलेले आहेत, तर ते पूर्ण करणं चांगलं. ते जर आपण टाळायला गेलो तर दुसऱ्या रूपाने उभे राहतात. इथे आता मी खूण घालून ठेवली होती, वाचायला वेळ नाही. आपल्या विनवणीची वाणीमधल्या काही 1-2 अभंग आपण अवश्य वाचा, त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे त्यात आलेले आहे की जर समजा तुम्ही मुलाबाळाचा संबंध टाकला तर दुसऱ्या बाळांची मुलं सांभाळावी लागतात. हे बघितलं असेल आपण व्यवहारामध्ये आहे की स्वतःच्या नात्याचं आपल्या मुलाला दूर केलं तर दुसऱ्याच्या मुलाची अडचण निर्माण होऊन त्याला सांभाळावं लागतं. संबंध टळत नाही. अपरिहार्य संबंध आहेत ते तरी निदान आपण पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष असावं. मग ते आई वडील असतील, सासू सासरे असतील आणि कोणी असेल, हे मी माणसांची उदाहरणं का देतो तर ती सोपी आहेत कळायला म्हणून. बाकी सुद्धा खूप असतात असे, ते आपण आनंदाने पूर्ण करावेत, कारण ते पूर्ण झाल्यावरच संपतात, ते पूर्ण झाल्याशिवाय संपत नाही. अनावश्यक संबंध ओळखता येतील, टाळता येतील आणि शक्तीचा अपव्यय टळेल. त्यामुळे आवश्यक नाही असं एकदा लक्षात आलं की संबंधाची आवश्यकता नाही, त्या अर्थाने ते टाळून आपल्याला शक्तीचा अपव्यय टाळता येईल. स्वतःतले विविध संबंध नीट समजून घेता येऊन सुसंवादी राहून स्वनिर्मित दुःख तरी टाळता येते. माझी कुवत नसताना एखादी गोष्ट करायला जाणे हा स्वतःतला अंतर्गत सुसंवाद नसल्याचं लक्षण आहे, स्वतःतले कुवत हे न ओळखल्याचं लक्षण आहे, हो की नाही. समजा माझी जर कुवत नामाने किंवा याने जाण्याची आहे, माझ्या जर योगाची बैठक नाही तर मी योगाच्या बैठकीला जावं का उगाच, बैठक मारून बसावं का, आपल्याला ते जमेल का, नाही जमणार बाबा. मला ग्रंथ वाचनाने मुक्ती होईल, मला नामाने मुक्ती होईल, तर ते करावं. हा अंतर्गत संबंध ओळखणं, आपल्याच कुवती कल यांचे आणि त्यानुसार आपले कायदे आहेत ते ठरवणं. चांगल्या हेतून झळ सोसण्यात संबंधांची एकतर्फी काळजी घेण्यात
सुद्धा बरं का, काही काही वेळेला तो प्रश्न असतो म्हणून त्याचा उलगडा केलेला आहे, तो ईश्वरी गुण आहे. चांगल्या हेतून जर एखाद्या संबंधामध्ये आपण झळ सोचलेली असेल, हेतू चांगला आहे, हेतू चांगला पाहिजे मग हेतू चांगला आहे, कारण परमेश्वर हेतूवरून ओळखतो. हेतू चांगला आहे तर एकतर्फी काळजी घेतली, त्या माणसाने आपली काळजी घेतली नाही तरी सुद्धा ती काळजी परमेश्वराची काळजी होत असते. त्यामुळे तिची पूर्णतेची व्यवस्था परमेश्वरावर पडते. त्यामुळे तो कुठल्या तरी मार्गाने ती पूर्ण करतो, ती ईश्वरी उपासना होते. आणि ईश्वरची मदत माझ्या बाजूने असल्यानं मी कधीही एकाकी पडणार नाही ही खात्री मला बाळगता येईल. मी इतक्या जगाचं केलं आणि आता मी एकाकी पडलो असं शक्य नाही. जगाचं जर निर्हेतुकपणे केलेलं असेल तर त्याच्यासाठी परमेश्वर कुठल्याही रूपाने, मांजराच्या रूपाने येऊन शेजारी बसेल पण सोबत करेलच करेल, नक्की करणार. कुत्र्याच्या रूपाने येऊन बसेल पण सोबत करेल, हे नक्की, याची खात्री बाळगायला हरकत नाही. मी माझा देह उपभोगाचा नसून ईश्वराचा सर्वोत्तम संबंध अखेर संपादन करण्याचं किंवा उपयोगाचं साधन समजून जगू शकेन. माझा संबंध आहे, हे आहेच, देह आहेच, पाणी आहे, अन्न आहे, सगळे उपभोग आहेत, याचं साधन आहे, बरोबर आहे. पण ते उपभोगाचं नुसतं साधन नसून ईश्वराचा संबंध मिळवण्याचं उपयोगाचं साधन आहे, हे लक्षात ठेवलं तर या संबंधांचं बरोबर मला काय अकला नेऊन त्याप्रमाणे करता येईल. ज्या विषयात जिथे अडेल, जिथे समजून येणार नाही तिथं श्रद्धा, सबुरी, मार्गदर्शन घेणं संपलं, शेवटचं. तुम्हाला कष्ट पडले क्षमा करा, 15 वेळाची मुलं उभी राहील. या संबंध विश्वाबद्दल संतांची वृत्ती, समजूत, वर्तन, प्रसंग, भूमिका यांचा संत चरित्रावरून अभ्यास करता येईल. त्यांनी संबंध अशा पद्धतीने सृष्टीपासून सर्व जपलेले. इथे सुद्धा प्रत्यय आपल्याला त्याचं येईल की इथल्या झाडापेडापासून सर्व गोष्टींचे संबंध जपले गेलेले आहेत आणि त्यांनी ते जपायला सांगितलेले आहेत. म्हणून आज हंबारेला काहीतरी ऐकवायचं आहे आपल्याला, ते इथपर्यंत जपलेले आहेत. तर हे संत चरित्रावरून अभ्यास करता येतील. आणि त्याच्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या समोर इथे बाहेर लावलेलं आहे, ते मुद्दाम समोर ठेवलेलं आहे की विसरायला शिका. हा संत चरित्रावरून संबंधांचं काय करावं ते सांगणारा मुद्दा आहे. की अकारण घोटाळण्याचा जो विचार आहे मनामध्ये, आपण बाबांचं वर्णन सांगितलं तसं हे आहे की मनुष्याला तादात्म्याने पूर्ण जीव ओतून त्याच्यासाठी जे करता येणं शक्य आहे ते सर्व करायचं, सर्व संबंध त्याचा पूर्ण करायचा. आणि तो मनुष्य वळून बाहेर गेला की आपल्या कामाला लागायचं, पुन्हा त्याचा विचार डोक्यात नाही. हे विसरायला शिकणं, दुसऱ्याचे उपकार विसरायला शिकणं नव्हे. त्याचं जे काम आहे ते काम झाल्यानंतर त्याचा संबंध बाहेर गेला की जसा गेटमधून आपल्याकडे पाठ फिरते तशी त्याची पाठ फिरली. आता त्याचा विचार करायचा नाही. त्यांनी सांगितलेलं गेलं का नाही, त्याचं काय झालं, येईल परत. त्याचं असेल तर त्याचा जर संबंध आपला असेल तर तो परत येईल, नसेल तर तो त्याला मार्ग मिळालेला आहे, तो पुढे जाईल, नसेल तर त्याला दुसरा मार्ग मिळेल, काहीतरी होईलच की. त्यामुळे विसरायला शिकणं असे काही उपदेश संतांच्या याच्यातून. आता प्रेम आहे, अंतरंगापासून प्रेम असलेला मनुष्य हा समाधानापर्यंत जाईलच जाईल. त्याचा अंतरंगापासून आहे, वरवरचं नाही, दाखवण्याचं नाही, कुणी सांगितलं म्हणून अशा तऱ्हेचं फोर्स आहे म्हणून नाही, असं ज्याचं आहे अंतरातलं प्रेम असावं. प्रेम आहे ते आतून आहे, जे आहे ते आतून आहे, नसेल तर नसेल, पण असेल तर आतूनच असेल, असं ज्याला कळलेलं आहे त्याला हे शक्य आहे. या सगळ्या चिंतनाचा मला लाभ काय? शेवटी प्रश्न तिथे आहेच की मी माझा तासभर घालवला, माझा चिंतनामध्ये गेला, आपला त्रासामध्ये गेला, काय लांब शेवटी आपल्याला. हा खूप मोठा विषय आहे खरं सांगायचं तर. फक्त आपल्या समोर याचे मुद्दे ठेवलेले आहेत, आपण जितका विचार केला तेवढं चांगला. देह याच साठी जाण होई नर नारायण, तुझे तूच शोधून पाही, तुझे तूच शोधून पाही, देव भेटे याची देही, देव भेटे याची देही, ऐसी संतांची ही ग्वाही, ऐसी संतांची ही ग्वाही. नित्य वदता सत्यवाणी, दया क्षमा शांती मनी, ऐसी स्थिती ज्याचे ठाई, ऐसी स्थिती ज्याचे ठाई, देव भेटे याची देही, देव भेटे याची देही, ऐशी संतांची ही ग्वाही, ऐशी संतांची ही ग्वाही. जीव शिव जाणे मना, जीव शिव जाणे मना, तो
अद्वैत जाणा जीव शिव जाणे हा सुद्धा एक संबंध आहे. जीव शिव एक संबंध लक्षात आला, सगळे संबंध लक्षात येत, सगळे त्याच्या खाली आहेत. आणि त्याची ग्वाही आहे की देव भेटे याचे त्याचे संबंध. एक संबंध समजून घेतला आणि जपला बस आहे. जीव शिव जाणे म्हणा तोची अद्वैत जाणा. श्रीरामाचा भाव राही, श्रीरामाचा भाव राही. देव भेटे याची देही, देव भेटे याची देही. ऐसी संतांची ही ग्वाही, ऐसी संतांची ही ग्वाही. देव भेटे याची देही, देव भेटे याची देही. ऐसी संतांची ही ग्वाही, ऐसी संतांची ही ग्वाही, ऐसी संतांची ही ग्वाही. हा आपल्याला लाभ की या जन्मी आपल्याला परमेश्वर भेटले. ह्या संबंधांचा अभ्यास आपल्याकडून शक्य असेल तसा, जसा जमेल तसा, जशी त्यांची कृपा होईल तसा हो. शेवटचा संबंध जीवशिवाचा आहे एवढं भान आपल्याला हो, तोही प्राप्त हो. आनंदात आपण राहूया.